माझं गाव जवळच आहे घरामागेच, तर मी आमची नदी पण लाभली आम्हाला, तर मी विलेज थेरपी म्हणून पण एक व्हिडिओ बनवला होता. मी आजीने विचारलं, आजी काय आहे गोंधन, हे काय आहे, का करतात, तुम्ही का केलं आहे. आजी अहिराणी बोलतात, मी खानदेशकडचा असल्यामुळे. तर आजी म्हणे म्हणा जीव काढिली तर सोनं नाणं पण माया ना आता सगळं गोंधळ येऊ दे ना. म्हणजे हे सोनं नाणं मेल्यावरती काढून टाकतात, पण गोंधलेलं काढू शकत नाही. तर रागमध्ये मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे कॉन्टेंट क्रिएशन, मला कॉन्टेंट क्रिएशन विषयी मला काय नाही आवडत. ते डोळे पूर्ण लाल झाले, डोकं दुखतंय, तरी मी व्हिडिओ बनवण्यासाठी भारताच्या एका कोपऱ्यामध्ये चाललोय, ते पण स्वखर्चाने. इंस्टाग्राम मला 0 रुपये देतो. त्यानंतर म्हटलं ही सिरीज पूर्ण निगेटिव्ह नको व्हायला, मग मी लास्ट पार्ट समाधान ठेवला होता. सिसूला पोचल्यावर मी माझ्या चांगल्या डोळ्यांनी हा वॉटरफॉल बघितला. माझ्याकडे वॉटरफॉल जवळून बघण्यासाठी झिप लाईनचे पैसे नव्हते, पण जगात खूप लोक आहेत ज्यांच्याकडे खाण्यासाठी शिक्षणासाठी पैसे नाहीये. इंडिया खूप सुंदर आहे. इंडियात सगळ्याच गोष्टी, स्नोपासून, पाण्यापासून, थंडीपासून, उन्हापासून, पावसापासून सगळं. सगळ्यात पहिली होती आपली ट्रॅव्हल सिरीज नावाची आकाश चालला वाराणसी. आयुष्यात पहिल्यांदा मी ट्रेनचं तिकीट काढताना नर्वस होतोय. तर हाय, माझं नाव आहे आकाश आणि मी निघालोय माझ्या पहिल्या सोलो ट्रिपला. तर यासाठीच मी निवडलंय एकदम ॲस्थेटिक, स्पिरिच्युअल आणि एकदम स्वस्तातलं लोकेशन. तर हा आहे अव्ह्यू, हा इस्रायलचा आहे आणि ही आहे जर्मनीची रोमी. की ही लोक इतक्या दूर येऊन आपल्या भारत देशामध्ये फिरतात आणि आपल्याला असं वाटतं की सेफ नाही आहे, काही कोणी बोलेल, बघेल, हे करेल, ते करेल. आपल्याला स्टेट सोडायची इच्छा होत नाही, कारण भीती वाटते की नवीन लोक आहे. पण बाबा हे आपलंच देश आहे, आपलाच भारत आहे, आपण भारतात राहतो. तो श्रीकृष्णाचा अभ्यास करतो. ती लोक खूप अभ्यास करतात भारताच्या कल्चरचा वगैरे वगैरे. तर त्याला भीती वाटत नाही आहे आपल्या कल्चरचा अभ्यास करून. तर आपण का मागे राहतोय आपलंच कल्चर बघण्यासाठी, आपल्याच भारत फिरण्यासाठी. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कलाकृतीच्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आज आपल्या भेटीला आलेला आहे आकाश महाले, म्हणजेच आकाश आईज या नावाने तो काम करत असतो. वेगवेगळे ट्रॅव्हल व्लॉग बनवत असतो, ऑफबीट ट्रॅव्हल करत असतो, सोलो ट्रॅव्हलिंग करत असतो आणि हे ट्रॅव्हल करता करता सुंदर कॉन्टेंट तो बनवतो जो आपल्या भेटीला येत असतो. तर ह्याच कॉन्टेंट मागची कथा, आणि तो 40गाव मधला मुलगा आहे, तर त्याने कशा प्रकारे हे सगळं केलं, हे करिअर कसं अनलॉक केलं आणि कशा प्रकारे तो पुढे जातोय आणि त्याच्या कले मागची कृती काय असते, हे सगळं आपण आजच्या भागात बोललेलो आहोत. असा सुंदर भाग तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. भाग सुरू करण्याआधी 2-3 गोष्टी. वायफळला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आम्ही जे काही बनवत असतो, कलाकृती असू दे, गप्पा असू दे, कथाकथन असू दे, सुतारफेणीच्या अनाऊन्समेंट असू दे, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्यामुळे नक्कीच वायफळला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर वायफळ पत्रव्यवहार याचा जर का तुम्ही भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा. म्हणजे आम्ही जे मराठीतनं ईमेल पाठवत असतो ते तुमच्या इनबॉक्समध्ये येत राहतील. छोट्या छोट्या कथा असतात, इनमीन 3 नावाचं सत्र असतं, हे सगळं तुमच्यापर्यंत येत राहील. आणि सुतारफेणी, वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कार्यक्रम आत्ता दर महिन्याला मुंबई, पुणे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये होऊ घातलेला आहे. तर त्याच्यावर लक्ष ठेवा, खालती लिंक दिलेली आहे. किंवा इंस्टाग्रामवर आम्ही नेहमी सांगत असतो, कम्युनिटी पोस्ट जी असते यूट्यूबवर तिकडे आम्ही टाकत असतो, तर तिकडे लक्ष असू द्या. म्हणजे तुमच्या गावात जर का आमचा कार्यक्रम आला तर आम्हाला भेटायला नक्कीच या, एवढं बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कलाकृती भागाची विथ आकाश आईज. लेट्स गो. सो आकाश. येस सर. डायरेक्ट चालू झालं, मजा आली. कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम आळूचं फतफद खारून आलो मी. मस्त मावशीकडे होतो, मावशीने बनवलं होतं छानसं. मुंबईला आलो तर त्यांच्याकडेच थांबतो मी. तर आय एम फिलिंग मस्त मस्त. आमच्याकडे येऊन कसं वाटतं? वाह. स्पेशली जी चहा आपला कॉफी होती. कॉफी होती, कुठली होती? कॉफी होती आपण काय केलेली, आईस्ड आमंड मिल्क बरोबर एरोप्रेसमध्ये. वाह, मला झोप उडून गेली ती पिऊन एकदम. मी नॉर्मली फक्त दुधामध्ये ती नेसलेची कॉफी टाकतो, फिरवतो आणि कूल समजून पिऊन घेतो. ते पण चांगलंच आहे, ते पण काय वाईट लागते. ती पण झोप मोडते कधी कधी. हो, पण मी आता कॉफी वेडा होणार आहे लवकरच. तुमचं पाहून ती प्रोसेस छान वाटतं मला. हो, कारण प्रोसेस आहे ना त्याच्या मागे. आपला भाग पण कलाकृतीचा ना, कलेच्या मागची कृती. गेट इट नाईस. मजा आली. तर असा आपला विषय. तर तू आकाश आईज ह्या नावाने कॉन्टेंट बनवतोस इंस्टाग्रामवर आणि ट्रॅव्हल व्लॉग हे तुझं एक मेन म्हणता येईल विषय आहे. पण त्याच्यात तू स्टोरी टेलिंगने वेगवेगळ्या गोष्टी मस्तपैकी मिक्स करत असतोस. आज तू यंगेस्ट गेस्ट आहेस. आपण मगाशीच विषय झाला, आत्तापर्यंतचा यंगेस्ट गेस्ट आहेस तू. माझी एक लिस्ट आहे, कुलेस्ट पीपल आय हॅव टू मीट वगैरे वाली. तर त्यात
मनीष पॉल आहे, मॅड आहे पोगोवरचा, आणि असे बरेच कूल लोक आहेत. त्यात सुयोग अँड प्राची इज ऑल्सो देअर. तर मी आज रात्री जाऊन टिक करणार त्याच्यावरती की आय मेड देम. ओके, हां, सांगायचा मुद्दा असा की मी खूप आनंदी आज इथं आलोय. माझं छोटंसं ड्रीम कम्प्लीट झालंय. ज्या व्यक्तीला मी खूप स्टार्टिंगपासून बघतोय, जो द फन इंडियन गाय नावाने त्याचं चॅनल होतं, आणि तो 100 व्हिडिओ टाकले आणि ते 100च्या वर पण व्ह्यूज जात नाही, तरी तो सातत्याने काम करतोय आणि मी बघतोय अरे हा माणूस थांबत का नाहीये, करतोच आहे. आणि आज तो 1,00,000 पर्यंत पोहोचलाय, 1,00,000 सबस्क्रायबर्स आहे, आणि खूप भारी वाटतं तुमची ती जर्नी बघून. आणि मी तुमच्या Q&A मध्ये हे बघितलं होतं, यू बोथ सेड दॅट की यू हॅव अ हॉबी, की तुम्हाला ग्रोथ बघायला आवडते. हे खूप युनिक आहे. अशी हॉबी आहे तुमची की तुम्हाला लोकांना 0 पासून टॉपपर्यंत पोहोचायला आवडतं. हे किती प्युअर आहे तुमचा तो इंटेन्शन. तर ते मी बघितलंय तुमची ती ग्रोथ, भारी वाटलं. मस्त. कारण की जेव्हा मला भेटला होता हा, आणि तेव्हा आमचं बोलणं चालू होतं, आणि तेव्हा तो म्हणाला की द फन इंडियन गायच्या दिवसांपासून आकाशने बघितलंय जर्नी आमची. तर ते फारच सुंदर आहे, कारण की तुला माहिती आहे काय काय केलंय आणि कुठे आता ते चाललंय. तर तुझी ही जर्नी कुठे चालू झाली कॉन्टेंट क्रिएशनची, आणि पहिल्यांदा तुला का वाटलं की हे करावं? ओके, तर मी एक पॅन्डेमिकच्या वेळेला एक जस्ट माझ्याकडे कलर्स संपले होते. आय लाईक टू ड्रॉ वगैरे, खूप छान छान चित्र काढू शकतो मी, आणि कलर संपले होते म्हणून मी मोबाईलवरती एक ॲप डाउनलोड केला होता ज्याच्यावर मी ड्रॉ करू शकतो. Adobe Illustrator ते बंद झालं ॲप आता. तर मी त्यात मोबाईलवर ड्रॉ करायचो बोटाने वगैरे, सगळं छान छान ड्रॉइंग करायचो. आणि मग मी जेव्हा टाकायला लागलो तेव्हा बोलले की लोक की आम्हाला बनवून हवं आहे वगैरे वगैरे. तर म्हटलं अरे वा, हे तर छान आहे की लोक पैसे द्यायला तयार आहे खूप सारे. तर मी ते बनवायला लागलो. आणि त्यानंतर पॅन्डेमिकमध्येच त्यानंतर मग लोकांची लग्न व्हायला लागली, आणि मग लोक म्हटले की आमचं लग्न आहे तर आमच्यासाठी बनवून दे नवरा बायकोचं. म्हटलं बनवून देतो. तर मग मी तेच ट्युटोरियलसारखं एक लग्नाची वेडिंग इन्व्हाइट बनवली, ज्यात असा इलुस्ट्रेटर कार्टूनवाला नवरा येतोय, कार्टूनवाली वाईफ येते त्याची, आणि तसा एक छानसा वेडिंग इन्व्हाइट व्हिडिओ बनवला, जे आता खूप चालतं, कारण की आपण असं स्वतः जाऊन पत्रिका देऊ नाही शकत, तर लोक व्हॉट्सअपवरतीच ती पत्रिका पाठवतात. तर मी वन ऑफ त्यांच्या इनिशियल टाईममध्ये होतो, जो मी बनवत होते. तर पॅन्डेमिकमध्ये मी चालू केलं ते आर्ट ऑफ स्काय नावाचं माझं पेज होतं, जे आर्ट पेज सगळ्यांचं असतात काहीतरी. तर आर्ट नाही तर फोटोग्राफी पेजेस असतात. तर मग आर्ट ऑफ स्कायवरती टाकत होतो, आणि त्याची मागणी होत होती खूपच, की आम्हाला पण वेडिंग इन्व्हाइट्स पाहिजे. तर मग ते एक प्रकारे माझं कॉन्टेंट होतं जे मी बनवत होतो. तर ते खूप छान ग्रो होत होतं, आणि माझ्याकडे खूप जास्त लोक येत होते मागणीसाठी. आणि मग मी काय केलं, पॅन्डेमिकमध्ये सगळे बेरोजगार होते, माझे सगळे इंजिनियर मित्र जे मेहनत घेत होते घरी बसल्या त्यांना 2 जणांना घरी बसवलं, त्यांना ड्रॉ करणं शिकवलं. 4 दिवसात त्यांना छानचं शिकवलं. ते माझे आर्टिस्ट बनले, मी त्या पेजचा मॅनेजर बनलो, आणि मग मी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो मोठे. तर पॅन्डेमिकमध्ये असे बरेचसे कॉन्ट्रॅक्ट घेऊन मी खूप पैसे कमवले, आणि खूप बेरोजगार मित्रांना बेरोजगार दिला. तर किती वर्षाचा असतो तू? मी तेव्हा होतो 19 वर्षाचा. अरे. आणि तसं मी कॉन्टेंट बनवायला लागलो, आणि बरंच काही बनवतो. आता माझं ते इंस्टाग्रामवरचं खाली दाबून ठेवलं ना तर 7-8 पेजेस येतील. मी खूपच अशा इंडस्ट्रीमध्ये होतो जिच्यामध्ये व्हिडिओ काय तर फोटो टाकणं पण अँटिक होतं. असं वेगळाच क्षेत्रामध्ये होतं. मी कदाचित सांगू शकतो मी इथं. मी कधी कोणाला सांगितलं नाही आहे. आय वॉज अ प्रोफेशनल क्रिकेटर गाईज. जे मी कधीच कोणाला सांगितलं नाही आहे आत्तापर्यंत. इतके लोक मला बघतायत, लाख लोक, त्यांना काहीच माहिती नाही मी काय करतो, काय होतो. तर येस, आय यूज टू बी अ प्रोफेशनल क्रिकेटर, आणि खूप छान खेळायचो मी. खूप मोठी कंपनी होती, त्यांच्याकडनं स्कॉलरशिप होती स्कूलिंगच्या टायमाला. 4 वर्ष स्कॉलरशिप, त्यानंतर 4 वर्ष कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांच्याकडून खूप पैसे कमवायचो मी, चांगला प्लेअर होतो म्हणून. तर हां, मी महाराष्ट्र टीमकडनं पण खेळलो आहे, स्कूल नॅशनल पण खेळलो आहे, बरंच क्रिकेट खेळलो आहे एज ग्रुपवालं. बरोबर. आणि त्याच्यानंतर इकडे कसा वळलास तू? हां, असं क्रिकेट सोडायचं असं प्रॉपर कारण असं काही नाही आहे की काहीतरी झालं याचा लाईफमध्ये हे, आणि काही जे बऱ्याच लोकांचं होतं, जे मला वाटतं की एक रिझन आहे फक्त, की काय पॉलिटिक्स म्हणून सोडलं, काय असतं ते अजून नेपोटिझम झालं म्हणून सोडलं, किंवा असं झालं इंजुरी झालं म्हणून सोडलं, असं काही रिझन नव्हतं माझं. कदाचित असं म्हणतात नाही का, ह्युमनचे ब्लड सेल प्रत्येक 7 वर्षामध्ये चेंज होतात. तर एक्झॅक्ट मी क्रिकेट पण 7 वर्ष खेळलो. तर मला वाटतं आय गेस चेंज झालं असावं सगळंच, की माझं पूर्ण डोकंच काहीतरी क्रिएशनकडे वळलं, कॉन्टेंट बनवायकडे वळलं. आणि माझं असं लहानपणीपासून की घरी कोणी पाहुणे वगैरे आल्यावर नाही का, नाचून दाखव, हे करून दाखव, ते करून दाखव. तर माझं असं होतं की मी एकदम आवडीने माझी आर्टवर्क दाखवायचो, हे बघा हे मी बनवलं, हे बघा हे मी बनवलं, पाहुणे वगैरे आल्यावरती. तसं कधी क्रिएट करायचं माझं लहानपणापासून होतं.
जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा असं त्यांना काय स्कोर कार्ड दाखवू, त्यांना काय कळणार की हा वगैरे असं दाखवायसारखी गोष्ट चालली गेली होती, काहीतरी क्रिएट करायची गोष्ट चालली गेली होती. काही ट्रॉफी सुद्धा दाखवायला, पण असं ठीक आहे ओके, मला काहीतरी आर्ट वर्क दाखवायची इच्छा होती. तर मी आता जे काम करतो ते दाखवण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे मला छान वाटतं की हे मी बनवलं आहे काहीतरी, खाली आकाश नाव आहे, आपण सही करतो ना ड्रॉइंगच्या खाली असं. तर तो मला फील चालला गेला होता, तर तो फील परत आला. आणि पॅन्डेमिकमध्ये हळूहळू क्रिकेट कमी होत गेलं. त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झालं. पुण्याला खूप चांगल्या क्लब करणं खेळत होतो, खूप विकेट्स घेत होत्या, खूप टुर्नामेंट जिंकत होतो. आणि पण मला मजा याच्यामध्ये येत होती. तर पण मी कोणाला कळू देत नव्हतो, कारण की ते पेज कोणालाच माहीत नव्हतं, ते लपून छपून करत होतो मी. म्हणजे क्रिकेटमधल्या तुझ्या मित्रांना माहिती नव्हतं आर्ट पेज? क्रिकेटमध्ये पण नाही आणि माझ्या जवळच्या मित्रांना पण नाही. फक्त आई, दिदी आणि ते 2 आई पप्पा, दिदी आणि ते 2 जे माझे मित्र रोजगार. तर मग मी खूप एडिटिंग्स पण, व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल्स बनवायचो, सिनेमॅटिक्सचे व्हिडिओ, की कसा सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यावा, ॲड शूट कशी करावी, असे ट्युटोरियलचे व्हिडिओ बनवायचो वेगळ्या नावाने. आकाश मरून स्काय म्हणून काहीतरी एक पेज बनवलं, हे पेज बनवलं, ते पेज बनवलं, फक्त एक प्रॅक्टिस म्हणून की काय जमतंय मला, काय मी कन्सिस्टंट करू शकतो. कॉन्टेंट क्रिएशन जमतंय, पण त्याच्यामध्ये काय मी रोज करू शकतो. आता एखादी गोष्ट मला आवडते, पण ती मी रोज करू शकतो का, हे. आता मला ड्रॉइंग आवडते खूपच, मी खूप चांगली ड्रॉइंग करतो, पण मी ड्रॉइंग करिअर नाही बनवू शकत, कारण ती मला फक्त आवडते, मी ते रोज नाही करू शकत. तसे बरेच ट्रायल्स अँड इरर नंतर मला माझा निश भेटला, जो कॉन्टेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये ज्याला म्हणतात निश. आणि तो पण जेव्हा माझा पहिला व्हिडिओ पडला तेव्हा सगळे शॉक होते. तेव्हा पण मी क्रिकेट खेळत होतो. एक मुलगा होता रँडम, जो गोट्या खेळत होता. तर पुण्याच्या स्ट्रीटवरती FC रोड वगैरे तिथे गेला ना, तर डस्टबिनच्या बॅग विकणारे असे बेगर्स मुलं असतात, त्यांना रोजगार देण्यासाठी काही श्रीमंत लोकांनी डस्टबिनच्या बॅग देऊन दिल्या आणि तुम्ही विका बुवा असं भीक मागण्याच्या ऐवजी. तर तो रात्री 10 वाजता एकटाच गोट्या खेळत होता. म्हटलं मी हा लहानपणी खूप खेळ खेळलोय, मला खूप आवडतं गोट्या. आणि तो मुलगा डस्टबिनच्या बॅग साईडला फेकून फक्त गोट्या खेळतोय एकटाच. मग मी त्याला म्हटलं भाई, आणि तो खूप खुश होता. आपण असं ना की, आणि मी खूप साळ होतो त्याविषयी, मॅच हरलो होती, मी विकेट नव्हता घेतले, खूप 6 खाल्ले होते आणि मला असं वाटतं यार काय लाईफ आहे. आणि हा मुलगा बघितला तर हा किती खुश आहे यार. म्हटलं याच्याकडे तर काहीच नाही आहे, घर पण नाही आहे, काहीच पैसा नाही, शिक्षण नाही, काही नाही, आणि हा किती खुश आहे. मग मी म्हटलं यार याची मला ऐकायचं आहे लाईफ, हा कसा आहे, कोण आहे, काय करतो वगैरे. आणि मी खूप क्युरियस असतो की व्यक्ती लोकांच्या लाईफविषयी जाणून घेण्यामध्ये, असं आत घुसायचं, याच्या बॅक स्टोरीज ऐकायच्या वगैरे. तर मग तो हिंदी भाषिक होता, त्याशी बोलत होतो. तो काही ऐकत नव्हता, काही बोलत नव्हता. पण मी म्हटलं भाई तेरे साथ खेळना आहे. तो नाही म्हणून दिलं त्याने. म्हटलं आहे 5 रुपये लगा राहू, खेळेगा क्या? तो म्हणे हां चालेल. मग मी 5 रुपये त्याच्याकडे दिले. म्हटलं भाई जो जिंकला त्याला 5 रुपये भेटतील. आणि तो फुल कॉन्फिडंट होता, अरे इसको ये कोण आहे, हाय भाई इसको हरा देंगे आपण, एकदम अशा याच्यामध्ये. मग त्या म्हणून तो खेळायला चालू झाला. ऑब्व्हियसली तोच जिंकला, कारण तो प्रॅक्टिसमध्ये होता. मी पण प्रयत्न केला. तर तर मी ते डॉक्युमेंट केलं तेवढा भाग. माझा अँड्रॉइड फोन होता 8000चा, साधासुद्धा एकदम सिम्पल फोन. आणि मी ते डॉक्युमेंट केलं. आणि त्याच रात्री म्हटलं खूप झालं आकाश माझं नाटक, खूप लोकांपासून मी लपवत होतो, खूपच गोष्टी बनवत होतो आणि खूप अकाउंट बनवले जे बेसिक चालले पण नाही केलं. आज माझ्या मेन अकाउंटवर टाकायचं आहे, जे होईल ते बघितलं जाईल. मग मी तो व्हिडिओ बनवला, स्टोरी टेलिंग केली की बाबा मी हा रोहित नाव त्याचा, रोहितला भेटलो. आणि तर आहे माझा मित्र रोहित. तर हा रस्त्यावरती डस्टबिनच्या बॅग्स विकतो आणि उरलेल्या वेळामध्ये गोट्या खेळत राहतो. तर त्याला खेळताना माझी पण इच्छा झाली की माझा आवडता लहानपणीचा खेळ खेळू. तर मग आपल्या अंगातला गॅमलर जिवंत झाला आणि मी पण 5-5 रुपयाचा एक खेळ खेळलो. पण भाऊचा चोट एकदम पक्का होता, त्याने मारला एकदम कडक आणि हारलो मी मग 10 रुपये. पण आपण बी काही साधे नाही, आपण बी एक येऊ दिला जोरदार. पण मग शेवटी छान वाटलं की त्याच्या एवढ्या कष्टाच्या आयुष्यामध्ये तो एवढा एन्जॉय करत होता, लाईफ खेळत होता, त्याचं जीवन जगत होता. आणि शेवटी मस्तपैकी तो थँक्यू बोलला आणि बाय. मी टाकली. नेक्स्ट डे सगळेजण बघताय, आकाश क्या हुआ तेरे को, कारण क्रिकेटर्स सगळी पब्लिक होती. तर ती नसतात सोशल मीडियावरती, ते फक्त एकदम गोल फोकस, जे मला खूप आवडतं. तसंच ती माइंडसेट मला आवडतं क्रिकेटवालं. तर ती पब्लिक होती. तर मी एकदम बिंदास, काही रिॲक्शन येऊ, मी माझा राहील, मी माझा चिल होतो. आणि तो दिवस काढला. लोक माझ्याकडे एकदम क्रिकेटर फ्रेंड सगळे बघत होते की काय झालं, असं मध्येच काय होऊन गेला, कधी फोटो टाकणार नाही आणि मध्येच असा व्हिडिओ टाकला वगैरे. मग तेव्हापासून माझी भीती गेलीच. मला वाटलं की अरे हे काहीच होत नाही. पण भीती का होती तुझ्या मनात की हे आणि हे मिक्स झालं, ते ह्यांना इकडचं कळलं तर? कारण तुम्हाला जसं बोललो, मी प्रोफेशनल क्रिकेटर होतो आणि खूप चांगलं नाव आहे.
मला असं होतं की हे खूप चांगलं नाव आहे ह्या स्टेजवरती आणि मी कॉन्टेंट टाकलं किंवा माझं स्वतःला एक्सप्रेस केलं ह्या ठिकाणी, तर मला जज करणारी पब्लिक आहे ही, की कुठल्या तरी रिस्पेक्टवरती मला बघतायत ही लोक, आणि मी काहीतरी कॉमेडी व्हिडिओ टाकला, काही टाइमपास गोष्ट टाकून दिली, तर ते मला थोडंसं हे बघतील, अरे इसको काय हो गया, याला काय आलं, काय व्हॉट्स रॉंग विथ हिम. तर मी त्यामुळे थोडंसं हे होतं की यार लपून राहायला हवं, पण मला ही आवड होती काहीतरी बनवायची, तर ती एक भीती होती. पण मला कळलं की नाही, लोक खूप चांगले असतात, काही नाही कोणाला वाटत, आपण आपलं काम करत राहा, मनाने केलं तर सगळेच प्रेम देतील. पण सुरुवात तुझी तिथून झाली. म्हणजे जे तू त्या रोहित बरोबर खेळलास तो तुझा वन ऑफ द फर्स्ट कॉन्टेंट पीस म्हणता येईल आपल्याला तुझ्या प्रोफाईलवर, माझ्या प्रोफाईलवर, आकाश आईजवर. आकाश आईजवरचा. आणि मग ते झाल्यानंतर मग तू ग्रॅज्युअली विचार केलास का की मी आता हळूहळू हे करतो, कारण तुझं कसं एक ट्रॅव्हल व्हिडिओ आहे किंवा जनरल स्टोरी टेलिंग आहे, पण तुझी एक स्वतःची स्टाईल आहे किंवा तू एक प्रकारे गोष्ट सांगतोस, तर ती कशी डेव्हलप करत गेलास आणि त्याच्यात कसा पडत गेलास ते ऐकायला आवडेल. आणि त्याच्यामध्ये तू आम्हाला एक्झाम्पल पण देऊ शकतोस की एक रील, की बाबा आपण इथे बघू पण शकतो की ही रील इथून मी चालू केलं आणि मला हे असा थॉट आला की मी असं लिहिलं होतं, तर तसं अजून आम्हाला ऐकायला आवडेल. कारण की आय थिंक तुझा विचार करण्याची पद्धत तर कमाल आहे, कारण ती आत्ताची जी गोट्यांची पण जी गोष्ट होती त्याच्यात पण थॉट खूप चांगला होता. तर तो डेव्हलप कसा करत गेलास तू आर्ट फॉर्म? तर जसं मी बोललो की मला खूप क्युरियस असतं आणि मी खूप जास्त ना फक्त त्या व्यक्तीचा पॉझिटिव्हच बघायचा प्रयत्न करतो, कारण की पॉझिटिव्हच खरं आहे आणि जे निगेटिव्ह आहे ते फक्त आपल्या डोक्यामध्ये आहे, जे आपणच बनवलेलं असतं. तर मी त्याच व्यक्तीचं काढायचा प्रयत्न करत असतो. आता इन जनरल मी जसं माझी एक पर्सनॅलिटी तुम्हाला हे होईल की माझे एक कोच होते, मी अंडर 14च्या टीममध्ये खेळत होतो आणि ते 16चे कोच होते, अंडर 16चे. तर ते अशी खूप 16ला होते ते आणि ते खूप राग चिडचिड करायचे. मी अंडर 14 क्रॉस झालं, 15 वर्षाचं झालो आणि मला ते कोच आले. तर मला यार म्हटलं, यार हे सर माणूस खूप चांगला आहे आणि हा असा काय चिडचिड करत राहतो नेहमी वगैरे, त्याच्या कपाळावर नेहमी अशा हे राहायच्या, असं चिडचिड करणार लोकांचं असतं ना, असं कपाळावरती आठळ्या. तर प्रॅक्टिस करतो 1-2दा आणि त्यांची चिडचिड चालू होती. सर चांगले होते, सरांची गप्पा मारली, सर कसं काय वगैरे वगैरे. सर आप ना जैसा साल हो गया, साल बीत गया, आप अभी एकदम शांत हो गए हो. सर तसेच आहेत चिडचिड करणारे आणि रागीट, पण मी त्यांना, सर आप बहुत शांत हो गए हो, छान वाटतात सर तुम्ही आणि आता प्रेमळ झालं आहेत. आणि लोकांना मी असं ओळखतो की त्यांच्या चेहऱ्यावरून कळून जातात की तो व्यक्ती शांत आहे वगैरे. तर तुम्ही आता शांत वाटताय सर, तुमच्या कपाळावरती ना आता आठवड्या दिसत नाही, त्या आधी दिसायच्या आणि आता गायब झाल्या सर म्हटलं, आणि आता तुम्ही एकदम ग्लो करतात आणि छान दिसतात वगैरे, भारी वाटलं सर तुम्हाला बघून आणि मी आता खूप आनंदी आहे तुमच्या हाताखाली कोचिंग करणार आहे, एवढ्या शांत माणसाच्या हाताखाली. सर फक्त ऐकत होतं आणि असं सरप्राईज होतं, काय म्हणतोय मी, पण असं होतं की हा यार हा बरोबर म्हणतोय, मला कसं काही चिडचिड करणारे म्हणतं, मला कसं चिडचिड करणारे म्हणतं, हा बरोबर म्हणतोय. सरांनी घरी जाऊन चेक केलं आरच्यामध्ये की खरंच अरे हा आठवड्या कमी होत आहे, कमी झाल्या आणि आईसोबत सांगू सर 2-3 दिवसात 1 वीकमध्ये हळूहळू बदलत गेले आणि सर आता शांत होऊन गेले. आणि म्हणजे मी सेट केलं सरांना की माझ्यासाठी असा माणूस हवा आहे, तर ओके हा हवा आहे असं. तर पॉझिटिव्ह गोष्ट सांगणं किंवा पॉझिटिव्ह बघणं त्यांच्या साईडचं, ते मला आवडतं. त्यामुळेच मी तेच कॉन्टेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. सो रोहितचा मला फक्त मला प्रेझेंट करायचं होतं. त्यानंतर मला कळलं अरे हा मोठा सीन आहे, जवळची लोक अप्रिशिएट करत आहे आणि माझा पर्स्पेक्टिव्ह यांना आवडतो आहे, यांना माहिती आहे हा क्रिकेटर आहे, प्रोफेशनल आहे, बऱ्याच गोष्टी याला कळत आहे, पण हा पण वे आहे याच्यामध्ये. तर मला म्हटलं का नाही टाकायला. मी सोबत क्रिकेट खेळत होतो आणि हे पण कॉन्टेंट पण टाकवतो, महिन्यातनं एखादा व्हिडिओ टाकवतो, पुण्यामध्ये असं कोणतरी व्यक्ती भेटला वगैरे वगैरे. तर असाच एक किस्सा होता की मी ज्या मेसमध्ये होतो पुण्यामध्ये, त्या मेसमध्ये एक संजू नावाचा मुलगा होता जो जेवण वाढायचा. तर बालपणापासून जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा आपल्याला जेवण आई वाढते आणि तो संजू आता आईची रिप्लेसमेंट आहे जो सर्व करतोय आता. मग म्हटलं अरे यार, आणि ए संजू इधर ए संजू हे ला ओला पोळी आण ते म्हटलं या मुलाला रिस्पेक्ट देत नाही ही लोक. तो छोटा होता खूपच आणि जसं हारत नाही का, ए छोटू अशा टाईपमध्ये, तसं संजू अशा हाक मारायचे. हे बदललं पाहिजे म्हटलं, हे चांगलं नाही आहे, हा आईचं काम करतोय, हा खूपच पुण्याचं काम करतोय, असं माझं हे होतं, कारण आईच असते जेवताना सोबत किंवा हे. तर म्हटलं हे याची रिस्पेक्ट आणण्यासाठी आपल्याला याची छाती फुगून याला उठवायला नाही लावायला पाहिजे की तू भाई तू रिस्पेक्टमध्ये राहा, चांगले कपडे घाल, हे कर ते कर. मी म्हटलं याची रिस्पेक्टचा सीन आहे ना, तसं म्हणतात ना नावात काय शेक्सपियर म्हटले होते, राईट? शेक्सपियर म्हटले होते ना? हां, शेक्सपियर म्हटले होते. नावात काय, तर नावात खरंच आहे भाई विषय, त्या व्यक्तीला आहे सुयशदादा विषय. तो मुलगा नावात आहे खरंच. तर संजू मला खरं तर छोटं वाटलं, ओके संजू झाल्यामुळे त्याला रिस्पेक्ट देत नाही. मी त्याचं नावच बदलायचं ठरवलं. नाव भारी शोधायचं आहे. मला खूप नाव ट्राय केले की हे असू शकतं, ते असू शकतं. मला खूप रिस्पेक्टिव्ह नाव वाटलं, विराट.
हळूहळू पूर्ण मेस त्याला विराट बोलायला लागली. विराटची आपोआप छाती वर झाली, आपोआप तो नीट राहायला लागला, आपोआप तो रिस्पेक्टिव्हली काम करायला लागला, आपोआप सगळेजण हाय विराट कसा आहे स्माईल करायला लागले वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी करायला मला आवडतात, पॉझिटिव्ह करायला आवडतं. तर मी हा व्हिडिओ बनवला आहे. अरे हे बनवायला करायला हे पोचायला हवं लोकांपर्यंत, हे जे केलंय मी वगैरे. तो हे सगळं करत असताना आपण पहिल्या तुझ्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलूया. हां, तो कोणता होता? पहिले तर मी खूप मेहनत करून खूप घासून खूप कॉन्टेंट बनवतो. जी लेवल आता देतोय ती पॉप्युलर होण्याच्या आधीही देत होतो, पण ते कॉन्टेंट चालत नव्हतं, त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. तर मी एक किस्सा केला होता. खूप आधी शिव्या द्यायचे, कॉमेडी कॉन्टेंट बनवून खूप शिव्या द्यायचे आणि त्या व्हिडिओ खूप अप्रिशिएट करायचे, खूप लोक बघायचे. तर मला माहिती आहे की मला कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोचायचं. मला कॉलेजची पब्लिक हवी होती, माझ्या एजची पब्लिक हवी होती. तर मी कॉमेडी वाईन्स बनवणं चालू केलं आणि ते चालण्यासाठी मी थोड्याशा शिव्या ॲड केल्या. आणि त्या शिव्या म्हटलं अरे आपण खूप क्रिएटिव्ह आहे तर आपल्याला चांगलीच द्यायला हवी. तर मी एकदम अशी छान एकदम वेगळी छान शिवी दिली जी खूप क्रिएटिव्ह होती. आणि मी बनवला हा व्हिडिओ रूममेटचं दुःख. कारण की जेव्हा सगळी कॉमेडी क्रिएटर्स सगळी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे व्हिडिओ बनवते, बेस्ट फ्रेंडचे व्हिडिओ बनवते, अशा टाईपचे व्हिडिओ बनवते, त्याला कॉलेजच्या पोरांना रिलेट होणारं नव्हतं, कॉलेज लाईफ हॉस्टेल लाईफ वगैरे. तर मी रूममेटचं दुःख बनवले, त्यात रूममेटला कसं दुःख होतं आणि त्यात एक शिवी दिली होती. तो पहिला व्हिडिओ होता, डायरेक्ट 100-200 व्ह्यूजवर ना 3 मिलियन व्ह्यूज. मी म्हटलं बाप इतके शेअर होत आहे, इतके व्ह्यूज येत आहे, इतके लाईक्स येत आहे. म्हटलं हे भारी आहे. एक्सपेरिमेंट जो टाकला तो वर्क केला, सक्सेस झाला. मी दुसरा व्हिडिओ बनवला मेसचं दुःख. मग तोही खूप चालला. त्यात मेसमध्ये कसं, कारण कोणाहीच आवडत मेसचं जेवण, ते नाही राहत एवढं, कारण ते ठीक आहे कारण की त्यांना 100 लोकांसाठी बनवावं लागतं आणि मग ते नाही टेस्ट आहे त्याची. तर मी तो बनवला, त्यात पण एक थोडंसं एवढं काही नाही, पण तो पण खूप चालला, खूप जोरात चालला. असे मी 4 व्हिडिओ बनवले. 4 व्हिडिओ बनवून मला 10,000 फॉलोअर्स होऊन गेले, जे 800 वरती होते. मी खूप खुश होतो आणि वगैरे वगैरे. पण मला त्यावरून कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर्स लोकांसाठीची खूप जास्त रिस्पेक्ट वाढून गेली. कारण की मला पहिले कळलं कॉमेडी लिहिणं खूप कठीण आहे. ओके, तर मग मी जो बनवला होता व्हिडिओ मेसचं दुःख म्हणून, तिथं माझा सीन संपला पुण्याचा. कारण मी तो मेसचा व्हिडिओ होता आणि नव्हतं कोणी बनवलेला मेसचा व्हिडिओ. तर ते मेसची काही पब्लिक लोकांना नाही आवडला तो व्हिडिओ, कारण की आमच्या अगेन्स्ट का बनवला वगैरे वगैरे वगैरे. मी पहिल्या दिवशी तो व्हिडिओ बनवला, व्हायरल झाला, मला लोक ओळखता, अरे तुझा व्हिडिओ बघितला, छान होता छान होता छान होता. मेसला बसलो, जो मी मुलगा म्हटलो तो देणारा विराट, तो पण म्हटला भैया काय व्हिडिओ तर सही लगा मग. नेक्स्ट डे मी मेसवर बसलो आणि त्या विराटने मला जेवणच दिलं नाही, थाळीच दिली नाही. म्हटलं अरे काय होतंय. तो विराट माझ्या जवळ आला, भैया आप ना कल से मत आना, ओनर ने आपको खाना नहीं देने को बोला है. मी म्हटलं बाप काय झालं हे. दुसऱ्या मेसमध्ये गेलो, त्यांनी पण पाहिलं आकाश तुझं वगैरे, असं नको करू, हे नको करू. मी खूप घाबरलो, कारण मी खूप यंग होतो आणि नवीन होतो या सगळ्या गोष्टीमध्ये. मी माझे काहीतरी रूमचे 20 दिवस बाकी होते. 20 दिवस मित्राला सांगितलं भाऊ डबा घेऊन आणत जा. तो माझा लपून छपून डबा आणायचा, मी खायचो. बाहेर निघाल्यावर मला ओळखायचे, आकाश तुझा व्हिडिओ भारी व्हिडिओ बनवतो, हे ते वगैरे वगैरे. आणि मला असं खूप असं लपून पळून राहावं लागत होतं. म्हणजे इतकं मोठं इम्पॅक्ट होतं कॉमेडी कॉन्टेंटचं किंवा कशाच्या गोष्टी. ते कॉमेडी कॉन्टेंट बनवणारे लोक किंवा कॉमेडी करणारे लोक खरंच फुल रिस्पेक्ट आहे त्यांना, कारण की चुकीचं गोष्ट पण त्यांच्यासोबत होते आणि जे माझ्यासोबत मी पण ते बघितलं, अनुभवलं फर्स्ट हँड. तर ते हळूहळू स्टोरी टेलिंगचा तुम्ही जो प्रश्न विचारला होता तो असा ग्रो होत गेला. जसं की आता मला हुक खूप इम्पॉर्टंट वाटतो, जो इम्पॉर्टंट आहेच, आणि त्या हुकवर काम करायला लागलो. तर मी हे हुक किंवा हा व्हिडिओ बनवायची प्रोसेस, जो माझी प्रोसेस आहे, जो तुम्ही दिसता काहीतरी हुक आहे आणि त्यानंतर मग काहीतरी बोलतोय आणि त्यानंतर असा किच करून असा फोटो येतो, तर ते मी ना न्यूजपेपरकडून शिकलो. मी लहानपणी खूप न्यूजपेपर वाचायचो. माझे पप्पा बळजबरी न्यूजपेपर वाचायला लावायचे, वाचण्याची आवड येण्यासाठी. तर न्यूजपेपरचा कसा सीन आहे, मी तुम्हाला न्यूजपेपर आणि माझं कॉन्टेंट कसं रिलेट होतं, मी इन्स्पायर झालो न्यूजपेपरकडनं, असं समजू शकता. तर न्यूजपेपरचं नाव आहे पर्टिक्युलर, ते माझं आकाश आईचं नाव आहे. हुक जी आहे ती हेडलाईन आहे. आता सुयोगचा आणि आकाशचा पॉडकास्ट झाला व्हायरल क्वेश्चन मार्क, असा हेडलाईन असते नॉर्मली कुठल्या पण याची बुक, त्या लेखाची बातमीची. तर ती जी हेडलाईन आहे ती माझ्या व्हिडिओची हुक आहे. आणि आता काही लोक खूपच विचित्र हुक बनवतात किंवा काहीही बोलतात स्टार्टिंगला आणि मग चालू करतात, जी हुकची आणि बातमीशी काही म्हणजे एवढं नसतं. पण मला ते वाटतं हुक म्हणजे म्हणतो सुरुवातीला आपण काहीतरी करून एक व्हिडिओ ओपन करतो आणि त्याच्याने तुम्हाला वाटतं की ही बघितली पाहिजे व्हिडिओ, तर ते का हुक होतो ना, पण हुक होतो. हुक कसं आपल्याला पकडतो तसं असतं, म्हणून त्याचं नाव हुक.
असं मध्येच ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, पण कंटिन्यू. तर मग हुक जी हेडलाईन आहे, आता न्यूजपेपरमध्ये पण काहीही हेडलाईन असते चुकीची, विच इज नॉट रॉंग. जर काही ती ट्रेडिशनल पद्धत असेल तर, जर आम्ही ती पद्धत वापरतोय ते पण ती रॉंग नाही आहे. तर कोणी हुक वापरतंय ज्याचा काही इतका पण नसेल संबंध, पण तरी ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तर हुक इज माय हेडलाईन. त्यानंतर जो लेख चालू होतो स्टोरी, आता आकाशचा आणि सुयशचा पॉडकास्ट झाला व्हायरल, काहीतरी क्वेश्चन मार्क आला आहे आणि त्यामुळे लोकांना इंटरेस्ट आहे की काय झालं नेमकं त्या पॉडकास्टमध्ये. मग तो व्यक्ती ते पूर्ण लेख वाचतो. ॲट दी एंड त्याला कळतं ओके असं झालं शेवटच्या काही लाईन्समध्ये. मध्ये आपल्या दोघांचा असा कुठला तरी फोटो येईल, काही येईल त्या लेखामध्ये, तर तो फोटो माझा किच करून असा फोटो येतो ना, तर तो लेखाचा फोटो आहे असं समजू शकतात तुम्ही. आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना एंडला भेटतं. आणि एंड हा मला छान करायचा आहे, तर मी तो हुक फक्त त्यांना हुक करण्यासाठी बनवला. आणि ॲट दी एंड आपल्यात कसं कॉन्व्हर्सेशन झालं की ते छान वाटलं, हाऊ आय फील टॉकिंग विथ यू, ते एंडला येईल आणि काहीतरी त्यांना व्हॅल्यू भेटेल व्हिडिओ बघून की वाव, हे खूप भारी कॉन्व्हर्सेशन झालं आहे आणि ही लोकं खूप छान आहेत ना, फॉलो करा. असं मला सांगायची गरज नाही ना मला फॉलो करा वगैरे. आपणच स्वतःला असं दाखवतोय की वाव, हा व्यक्ती खूप भारी आहे, याला आपण बघितलं पाहिजे. जस्ट लाईक की मला, आता तुमचं उदाहरण दिलं तर खूप हे होऊन जाईल. आता मला आता माझी आता सिरियसली, आता माझा एक मित्र आहे, कोणताही रँडम मित्र आहे, असं म्हणतात ना जवळ स्मार्ट लोक हवी आहेत वगैरे, तर मी त्याला माझ्यासोबत ठेवतो की अरे हा छान मुलगा आहे, मला हवा आहे हा सहवासामध्ये आणि मी याला माझ्यासोबत ठेवणार आहे, मी याच्यासोबत बोलायला हवं, माझा हा मित्र बनायला हवा किंवा हा छान आहे, तर मी त्याला सहवासात ठेवतो. तसंच आता मी जो व्हिडिओ बनवला आहे, मला न सांगता फॉलो केलं आहे, त्यांना प्रेक्षकांना ऑडियन्सला वाटलं पाहिजे की मी याला रोज बघितलं पाहिजे, हा माझ्या सहवासात असायला हवा, हा माझ्या रोजच्या दैनंदिन दिवसात बघितलं पाहिजे, मला छान वाटतं याला बघून, हा माझा मित्र असायला हवा. तर त्या पर्स्पेक्टिव्हने मी बनवायचा प्रयत्न करतो. मी इतका छान राहू की लोकांना माझा फ्रेंड बनायला हवा, इन रिअल पण आणि सोशल मीडियावर पण. ओके. तर मग त्या वेने, त्याच विचाराने मी खूप प्युअर काम करायचा प्रयत्न करतो की मला असं म्हणतात ना, फेक इट टिल यू मेक इट वगैरे. मला तेव्हा वाटतं की हे स्टेटमेंट थोडीशी चुकीची आहे. आय वॉन्ट टू बी द पर्सन आणि मला तो पर्सन आता बनायचा आहे जो मी बनू शकतो. मग ते फेक नाही आहे. मला जर कधी स्मार्ट माइंडेड बनायचं आहे तर मी स्मार्ट फेक नाही करू शकत. मी स्मार्ट जरी राहिलो तरी मी स्मार्ट दिसेलच लोकांना. तर तशा वेने मी माझं काम प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते इतकं प्युअर आणि छान प्रेमळ वाटतं. पण हा प्युअरनेस जो आहे किंवा जे एकदम त्याचा मुळात जाऊन एकदम ऑथेंटिक कॉन्टेंट बनवणं आहे किंवा स्टोरी लिहिणं आहे, हे कुठून आलं तुझ्याकडे? कारण की जसं आपण बरेचदा इन्फ्लुएन्स होतो ना, की बऱ्याच गोष्टी आपण बघतो की असाही कॉन्टेंट बनवता येतो, तसाही कॉन्टेंट बनवतो आणि सुरुवातीला आपल्याला जे जमतं तसं आपण करत जातो. पण हा थॉट सी ट्रू राहणं आणि हे एकदम महत्वाचं, हे 4-5 जे मुद्दे तू सांगितलेस हुक आणि ते नेहमी मांडणं, ही थॉट प्रोसेस कुठून शिकलास तू ह्या प्रोसेसमध्ये? हां, कदाचित ना, आता हे मी विचार केला नव्हता, पण मला असं वाटतं की मी स्वतःच खूप चांगलं कॉन्टेंट बघतो. मला असं वाटतं की हे चुकीचं कॉन्टेंट आहे, याला नॉट इंटरेस्टेड करावं, निघावं. मी स्वतःच खूप चांगलं कॉन्टेंट कन्झ्युमर, जसं लाईक आय वॉच युअर व्हिडिओज, तसंच मला असं वाटतं की खूप चांगलेच व्हिडिओ बघायला हवे आणि मी असा बनायला हवा व्यक्ती. जसं मी म्हणतोय की मला असा जसं लोकांना वाटायला हवं की मी असा व्यक्ती बनायला हवा, तर मी पण काही लोकांना बघतोय, मला तसं बनायचं आहे किंवा मी तेही छान आहे. आणि एक हा पण रिझन आहे, कदाचित माझे आई वडील खूप गोड आहेत, ते खूप छान आहे. एकदा काय आलं, त्यांनी माझं आय गेस ना, आता जेव्हा अंडर-17 मी क्रिकेट खेळत होतो आणि त्यानंतर 19वरती वळत होतो, तेव्हा असं माझ्याकडनं यार नाही खेळायचं वगैरे असं होतं, काय होणार सिनियर्स लोकांसोबत खेळायला लागेल वगैरे वगैरे. तेव्हा पप्पांचा पण सेम वेच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फॉलो करायला नाही लावत किंवा मी शिकवत नाही की हे करा. पप्पांचं तेच झालं की आकाश तू खेळ, आकाश अजून खेळायला हवं, तू बनू शकतो चांगला मोठा. पण पप्पांनी जसं मला नाही सांगितलं. पप्पा बोलले की काहीच इम्पॉसिबल नाही आकाश, तुला जे हवं तू बनू शकतो, तू फक्त विचार कर. आपला पप्पा नाही, खूप झालं वगैरे. पप्पांनी एक प्रॅक्टिसला घेतली त्यांच्या ह्याच्यात. त्यांनी कुंड्या लावल्यात 4. 3 कुंड्यामध्ये नॉर्मल प्लांट लावलं आणि 4थ्या कुंडीमध्ये आईचा जुना शूज होता, तो प्लांट केला. शूज असा प्लांट केला. म्हटलं हे काय, काहीतरी वेगळंच दिसतंय, विचित्र दिसतंय. आई पण विचार केली हे काय केलं हो तुम्ही वगैरे. मी काही बोललो नाही, कारण तेव्हा रागामध्ये होतो की अरे यार, म्हणजे असं तेव्हा थोडंसं हे झालं होतं ना की नाही खेळायचं असं, त्या चिलमध्ये झोनमध्ये होतो. तर नेक्स्ट डे प्लांटिंग करतायत, पाणी टाकतायत त्या प्लांट्सला. 1ला लावला, 2ला प्लांट केला, 3ला प्लांट केला, 4थ्याला शूजला पण प्लांट केलं, असा हुबा लावला होता.
तर मी म्हटलं अरे हे काहीतरी वेगळंच काही होतं पप्पांना काय माहिती. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 1 वीक झाला, प्लांटिंग करताय हळूहळू ना तो शूज छोटा छोटा होत गेला, असा कुजत गेला आणि असं थोडंसं डोंगरसारखं आलं. म्हटलं ओके ठीक आहे. आय गेस 2-3 आठवडे झाले ते प्लांट तिघी ग्रो होत आहे आणि चौथ्या जो शूज होता तिथून पण असा एक प्लांट बाहेर आला. वाव, हे इंटरेस्टिंग आहे. पप्पा रोज त्यांना प्लांट पाणी टाकताय मनाने, एक टाईमवरती जात आहेत वगैरे. आई पण विचार करते अरे काय चालू आहे यांचं, मी पण विचार करतो अरे काय चालू आहे यांचं. 1 मंथ झाला, छानसं त्याच्यावर रोपटं उगलं आणि आम्ही एकदम सरप्राईज. आकाश कळलं का तुला काय झालं? पप्पा हां इथं प्लांट येऊन गेला आपोआप, तुम्ही तर बी पण नाही टाकली. मग मी तुला हेच सांगतोय की तुला जे वाटतंय तुझ्याविषयी लोक काही म्हणतायत तसं तू आणि तुझी आई मला बोलत होती की अरे हे काय करतोय. आणि मी तुमचं ऐकलं नाही. मी माझं काम बाय हार्ट, मला माहिती आहे की हे सक्सेसफुल होणार आहे, मी करतो एक टाईमला. मला लोक वाईट साईड बोलताय, मला काही समजतात, वेळं समजतात, हे समजताय ते समजताय, पण मी काम करतोय माझं बाय हार्ट. तिथं प्लांट आलंच. तुझं काम ही तेच आहे. तुला लोकांचं ऐकायचं नाही, लोक खूप काही बोलतील तुला. बाय हार्ट तुला तुझं काम करायचं आहे. जर ती प्रोसेस सक्सेसफुल होणार आहेच तर, आणि ती होणारच आहे. तुझी कुठली गोष्ट कठीण नाही आहे, सगळं सक्सेस होणार आहे. तर पण पप्पा अशा टाईपचे होते जे अशा वेगवेगळ्या प्रकारे शिकवण द्यायचे इनडायरेक्टली. तर हां, माझी आई आणि वडील दोघी खूप छान शिक्षक आहेत. दे विल बी रिटायर सून. आणि हां, मी खूप नशीबवान आहेत की ते भेटले. माझी आई खूप चांगली अँकर आहे, ती कविता लिहिते, ती गाणी गाते आणि आई पप्पा दोघी रेकॉर्ड करतात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतात आणि छान वाटतो त्यांचं एक प्रेम दाखवण्याचा एक हे त्यांचा वे कदाचित. आई पप्पा मस्त गाणं रेकॉर्ड करतात आणि छान वाटतं. ती लोक भारी आहे. मस्त. आणि हे सगळं चाळीसगावला तुम्ही राहता? येस. आणि पहिल्यापासून चाळीसगावलाच होतात तुम्ही? हां, तिथलेच? हां, तिथलेच आहे. चाळीसगावबद्दल सांगा ना. माझी बर्थ प्लेस वेगळी, जिथं आई शिक्षिका होती तिथं जन्म झाला. हां, ते चाळीसगावमध्येच आहे. चाळीसगाव खूप भारी आहे. मी लास्ट 5 महिने फक्त घरी होतो, आराम करत होतो, चिल करत होतो, काहीच करत नव्हतो, कॉन्टेंटपासून एकदम दूर होतो आणि फक्त आई वडिलांना ऑब्झर्व करत होतो. माझ्या जुन्या मित्रांना परत भेटायला गेलो होतो, कारण की मी खूप शाळा होऊन गेलो होतो. वर्षभर खूप हायफाय भारी लोकांना, छान मस्त लोकांना भेटत होतो, पण मी माझ्या मित्रांपासून रूट्सपासून थोडासा दूर जात होतो. आणि तेव्हाच मी एक छानसं लिहिलं होतं, जिंदगी मस्त नीचे फेका मुझे, गिरके अच्छा लगा, मुझे नीचे वो मेरी पुरानी शांती मिली. तर परत मी तो आकाश झालो वापस, जो होता तो. आणि मला छान वाटलं. 5 महिने रिलॅक्स करत होतो मी. मस्त गावी फिरत होतो, नदीमध्ये पोहत होतो. माझं गाव जवळच आहे घरामागेच, तर मी आमची नदी पण लाभली आम्हाला. तर मी व्हिलेज थेरपी म्हणून पण एक व्हिडिओ बनवला होता, जो खूप आवडला होता लोकांना. ॲक्च्युली मला त्या गाण्यासोबत काम करायचं होतं. दिस येती ते गाणं जे आहे ते सायली खळे यांनी गायलं आहे, खूप छान. तर मी जेव्हा स्कूल कॉलेजमध्ये होतो तेव्हा न्यूड मूवी आला होता रवी जाधवांचा, आणि तो खूप बाप मूवी आहे, पण तो काही कारणामुळे तो जास्त झाला नाही टेलिकास्ट. तर जिल्ह्याच्या ठिकाणी मी चाळीसगावमध्ये राहतो आणि जिल्हा आमचं जळगाव आहे, ते 100 किलोमीटर चाळीसगाववर ना. तर आणि मी क्रिकेटची प्रॅक्टिस पण जळगावलाच करायचो, ते 100 किलोमीटर आहे, आणि मी रोज अपडाऊन करायचो. बापरे. 1.5 तास लागतात, 3 तास टोटल मी प्रवासात घालवायचं नाही. आय वॉज एन्जॉईंग दॅट फेज प्रवासाचा. तो आता वाटतं की अरे काय स्ट्रगल करायचो मी, पण ते स्ट्रगल नव्हतं, मी एन्जॉय करत होतो ते प्रवास. तर तर जळगावला मी तो खास मूवी बघायला गेलो होतो, कारण की तो नव्हता होत टेलिकास्ट आमच्या गावी.
तर पप्पांनी सांगितलं तो मूवी बघ वगैरे, भारी मूवी असेल, कारण पप्पा पण आर्टमध्ये खूपच त्यांची इच्छा होती, जे स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घ्यावी स्वतःची आणि वगैरे वगैरे, तर जात तो मूवी बघायला. तर मी तेव्हा तो मूवी बघितला होता ना, अरे गाणं भारी आहे, हे गाणं यूज करायचं आहे. तर मी त्या व्हिलेज थेरपीमध्ये ते गाणं यूज केलं होतं. सीन असा झाला, ते इनिशियल आत्ताच्या रिसेंट टाईमला बनवलेला व्हिडिओ आहे. तर आता खूप ब्रँड व्हॅल्यू सीन आला आहे. ब्रँड्स आणण्यासाठी तुम्हाला तुमची एक दर्जा करावा लागतो. जसं होतं मी हे दाखवतोय चैन, चांगले कपडे घातले, आता ॲक्सेसरीज नाही हातामध्ये, तर हा ब्रँड व्हॅल्यूचा हे ना, तुम्हाला हे माहिती आहे. तर माझा मॅनेजर बोलला, अरे आकाश, दिस इज नॉट गुड, आपली ब्रँड व्हॅल्यू कमी होईल, लॉट्स ऑफ ब्रँड्स आर सेइंग नो टू द विलेज साईड वगैरे. कारण मी जर विलेज साईड दाखवतोय तर ब्रँड्सला वाटतंय की अरे याची ऑडियन्स ही ग्रामीण असावी, तर याची आपल्याला ब्रँड याचा रिझोनेट नाही होत आहे. तर म्हटलं भाई नको येऊ दे पैसे, चालेल, मला दाखवायचंच आहे. तर मी म्हटलं याचा मुद्दा पण बरोबरच आहे, हा काही चुकीचा नाही म्हणते, मलाही पैसे हवेच आहे. तर मला म्हटलं मी जर काही गाव साईड दाखवतोय तर मला चांगलं प्रोडक्शन हवं आहे. तर मी खास ड्रोनवाल्या मुलाला घेतला, शूटिंगवाल्या DSLRवाल्याला घेतला आणि 2-3 जणांना घेऊन खूप बाप व्हिडिओ बनवला आहे, ते गाणं वापरलं आहे आणि त्यात दाखवलं आहे की हाऊ आय वॉज हिलिंग ॲट दॅट टाईम. गावाकडे जाऊन मी लोकांशी बोलवतो, शांततेत नदीमध्ये पोहत होतो, झाडाखाली बसत होतो, गायगुरांना धुवत होतो, त्या सगळ्या गोष्टी करत मला खूप छान वाटत होतं. थेरपी. येस. आणि मी एक प्रकारे ती थेरपी झाली माझ्यासाठी आणि आय वॉज कम आउट फ्रॉम दॅट छोटासा हार्ट ब्रेक. तारुण्यातले काही प्रॉब्लेम्स असतात, काय सांगू तुम्हाला आता. बट हा, आणि ते ऑडियन्सला कळतं, ऑडियन्स खूप स्मार्ट आहे, त्यांना कळतं की समथिंग इज गोइंग रॉंग विथ हिम, त्यामुळे हा काही टाकत नाही आहे आणि अशा वेगळ्या प्रकारच्या लिहितोय काही, आणि ती लोक हुशार असतात. मी खरं सांगू का, मला काय वाटतं, आता तू तसं म्हटलं, आपला आत्ताच्या वायफळच्या लाईनअपवरचा यंगेस्ट आत्तापर्यंतचा तू गेस्ट आहेस, तर इन जनरलला ते एक रिअलायझेशन असणं की माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं चाललंय, की मी आत्ता वाईट, म्हणजे कदाचित मी की दुःखी फेजमध्ये, दुःख वाईट आहे का नाही, पण मी त्या फेजमध्ये आत्ता आहे, ते ॲनालाइज करणं, त्याच्यातनं जर तू ब्रेक घेतलास ते घेणं, कारण त्याच्याने तुलाच तुझे विचार बेटर होणार आहे, तू थोडा ग्रो होणार आहेस त्याच्यातनं, हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तू ते करतोयस ना, किंवा जसं तू ट्रीट करतोयस तुझ्या भावनांना आणि तुझ्या कॉन्टेंट क्रिएशनला, ते आय थिंक मला खूप जास्त इथे महत्त्वाचं वाटतंय. कारण की असं होऊ शकतं की आता मी कॉन्टेंट बनवतो, चालतो काय काय डिप होतो, ठीक आहे, नाही चालत काही काय कॉन्टेंट, पण त्याच्यातच आपण पूर्ण बुडून जातो आणि आपल्याला काय वाटतंय, आपल्या काय भावना आहे त्याच्यापासून आपण खूप दूर होत जातो. पण तू ह्या वयात आत्ता हे बघू शकतोय स्वतःला पारखून की हे नाही आहे, आत्ता मी नाही आहे मूडमध्ये, किंवा आत्ता मला आयुष्यात आत्ता ब्रेक घ्यायची गरज आहे. हे सगळं तुला जाणवतं आणि तू त्याच्यावर ॲक्शन घेतोस, हे खूप महत्त्वाचं आहे. जर का लॉंग टर्म सस्टेन करायचं असेल तर, असं मला वाटतंय. तर आपण पण लॉंग टर्मचे आपण बोलू शकत नाही, कारण आपण पण एक्सप्लोरच करतोय. पण आजकालच्या बऱ्याच लोकांना असं वाटतं बऱ्याच मोठ्या लोकांना की आत्ताची पिढी खूप गोष्टी करते, त्यांना कळतच नाही ते काय करतात, किंवा असं होतं बरेचदा. पण आय थिंक हा जो तुझा अप्रोच आहे ना, किंवा हे बघण्याचा त्याच्याकडचा दृष्टिकोन आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तेवढा सेन्स 30-35 लोकांना पण नसतो काय कळलं. आपल्या कामाच्या मागे सगळे धावत असतात, आपल्याला काय वाटतंय, आपल्या आई वडिलांना काय वाटतं, आजूबाजूच्यांना काय वाटतं, हे सगळं बाजूला राहून जातं. पण ते तू आत्ता बघतोयस नीट, तर ते खूप कमाल आहे. आणि तुझी पुढची सिरीज पण त्याच्याबद्दलच असणार आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण त्याच्या आधी तुझ्या कॉन्टेंटमध्ये पण ना आम्हाला वेगवेगळे काय म्हणता येईल एक फॉर्मॅट्स दिसतात. म्हणजे मिनी सिरीज सारखं तुझं असतं की ह्याचे 3 एपिसोड ह्या प्रकारच्या कॉन्टेंटचे हे. तर त्या थॉट्स कधीपासून लागले आणि तुझी सर्वात आवडता फॉर्मॅट कोणता आहे तुझ्याच कॉन्टेंटमधला? नाईस. तर मला लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंट बनवायला खूप जास्त आवडतं, कारण की एक रील आहे ती मॅक्स आपण 1 मिनिटापर्यंत ठेवले तर लोकांचं रिटेन्शन असतं. तर मला असं वाटतं की 1 मिनिटात माझ्या भावना पोहोचत नाहीये, मला जे सांगायचं आहे, माझा जो मुद्दा आहे तो पोहोचत नाहीये, तर मला मोठा व्हिडिओ बनवावा लागेल. पण मोठा व्हिडिओ लोक बघणार नाही, तर मी त्याला एक सिरीजमध्ये बनवतो आणि त्यामुळे तसा तो फॉर्मॅट झाला आहे. एक सिरीज बनवतो कंटिन्यू, एपिसोड 4, 5, 6 पार्ट मोस्ट ऑफ टाइम. तर तेच मला लॉंग फॉर्मॅट आवडतो, पण मी ते शॉर्ट फॉर्म करून तसे मुद्दे पोहोचवतो आणि तो मला ज्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचतो. कारण ज्याला लॉंग फॉर्म बघतो त्याच्याकडे ऑलरेडी आहे डोकं, तर आणि शॉर्ट फॉर्म बघणारी लोक थोडी वेगळी आहे. तर मला ते लॉंग फॉर्मॅटचे मुद्दे मी छोट्यामध्ये मांडतोय आणि तीच लोक आहे ज्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचे. आता लॉंग फॉर्मॅट जो बघतो तो ऑलरेडी हुशार आहे, स्वार्प आहे, त्याला काही गरज नाही आहे काही मेंटल हेल्थवाल्या गोष्टी किंवा कुठल्या गोष्टीची. तसंच मला त्या बरोबर पब्लिकपर्यंत पोहोचवायची, म्हणून मी त्याला कट करून सिरीजमध्ये बनवतो. बरोबर. मग या सगळ्या सिरीजमध्ये तुझी आत्तापर्यंतची तुझ्या एकदम जवळ असलेली कुठली सिरीज आहे?
आय नो प्रत्येक सिरीज तुला काही ना काहीतरी तुझ्या जवळच असणार आहे म्हणून तर तू बनवली असती. माझी सगळ्यात आवडती जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे, ती नेक्स्ट सीझन येऊ शकत नाही, त्याचं नाव होतं भावना. तर मी त्यात मी खूप ट्रेंड झाल्यानंतर मी ती सिरीज बनवली होती. आय गेस 3 सिरीज आल्यानंतर बनवली होती. आकाश चाललाचा पहिला सीझन वाराणसीचा, त्यानंतर आकाश चालला गोवा, त्यानंतर अनप्लॅन्ड हम्पी. असं त्यानंतर मला जे फील होत होतं ते मी भावनामध्ये बनवलं होतं. भावना असलं की मी एका ट्रिपवर आहे, त्या ट्रिपची स्टोरी लाईन मी एक कॉन्सेप्ट पकडली होती, एक थीम पकडली होती, त्या थीमची स्टोरी लाईन आणि फिलिंग, इमोशनची स्टोरी लाईन. तर पहिला एपिसोड होता राग. तर रागमध्ये मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे कॉन्टेंट क्रिएशन एक थीम होती, राग इमोशन होता आणि मी पॉंडिचेरीला जात होतो, पॉंडिचेरीची जर्नी होती. तर मी तिघी गोष्टी मिक्स केल्या होत्या. त्याचं नाव होतं भावना आणि एक पार्ट होता तो रागवाला. तर त्यात मला कॉन्टेंट क्रिएशनविषयी मला काय नाही आवडत, कुठले ड्रॉबॅक्स आहे, काही गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्याविषयी मला थोडासा राग येतोय, त्या गोष्टी त्याच्यात ओतलेत आणि बरेच मुद्दे मांडले त्याच्यामध्ये. आणि मला काहीच इंटरेस्ट नाही स्वस्तामध्ये फिरा, स्वतःचे हाल करा, कॉन्टेंट बनवा. जर कधी पैसे आले ना डायरेक्ट विमानामध्ये फिरेल आपण. हा असंच बोलतो मी रिअल मध्ये. ते हाय माझं नाव आहे आकाश आणि मी चाललोय, हे सगळं खोटं आहे. तुम्ही आम्हाला जे स्क्रीनवर बघता ना ते सगळं खोटं आहे. स्वतःची लाज घालवावी लागते, मित्राशी जरांचे टोमणे ऐकावे लागतात, वाकडे तिकडे तोंड करून तुम्हाला एंटरटेन करणं ना साधी गोष्ट नाहीये. माझे डोळे पूर्ण लाल झाले, डोकं दुखतंय, तरी मी व्हिडिओ बनवण्यासाठी भारताच्या एका कोपऱ्यामध्ये चाललोय, ते पण स्वखर्चाने. इंस्टाग्राम आम्हाला 0 रुपये देतं. रोज आम्ही DM आणि मेल चेक करत असतो की कुठल्या ब्रँडचं प्रमोशन आलंय का. मी दादरहून पॉंडिचेरी चाललोय, 34 तासाचा प्रवास आहे. ACचं तिकीट केलंय पण काय फायदा आहे, दिवसभरात चष्मा घालून फिरावं लागतंय. फेमस होण्यासाठी कोणी कॉमेडी करतंय तर कोणी डान्स करतंय, काही जॉब करत व्हिडिओ बनवतायत, काहींना ऍक्टर व्हायचंय तर काही लोक लेखक आहेत. आमच्यात पण खूप कॉम्पिटिशन आहे. कधी कॉन्टेंट कॉपी करतात, कधी व्हिडिओ चालत नाही. काही लोक खूप पैसे कमवतात तर काहींना 1 रुपया पण भेटत नाही. त्यात इंस्टाग्राम म्हणतं की रोज व्हिडिओ टाकत तरच कंटेंट व्हायरल होईल. या पूर्ण रेसमध्ये आम्ही विसरलोय की आपण सगळे एक आर्टिस्ट आहे. जे मी आनंदासाठी चालू केलं होतं ते आता काम होऊन गेलंय आणि मी पण या रेसचा भाग झालोय. बरेच कॉन्टेंट क्रिएटर लोकांना ते रिलेट झालं, ती लोक जॉईन झाली, ती बोलली अरे हा बोलतोय, कामाच्या गोष्टी बोलतोय, आतली गोष्टी बोलल्या. कारण की बिचारे क्रिएटर लोक सगळ्यांना रिलेट होणारं कॉन्टेंट बनवतात. कॉन्टेंट क्रिएटरला रिलेट होणारं कोणीच नव्हतं म्हणजे बनवायला हवं आहे यार, म्हणजे ही पण खूप मोठी इंडस्ट्री आहे. तर ते बनवलं होतं. तर त्यानंतर मी म्हटलं अरे हे ठीक आहे पण हे थोडंसं हेट किंवा थोडंसं अशा झोनमध्ये आहे. हां, तर तो मला खूप छान होता. त्यानंतर मी बनवलं होतं भीती. मी लाईफमध्ये ज्या गोष्टी जगलोय त्याच मी बनवतो. आता भीतीमध्ये मी हॉस्टेल लाईफ जगलेलो आहे. तर मी घरातनं जेव्हा सिटीमध्ये आलो होतो शहराकडे, मला त्याची खूप रिस्पेक्ट आहे. कारण तो माणूस त्याच्या करिअर बनवण्यासाठी आई वडील सोडतोय, घरचं जेवण सोडतोय, गाव सोडतोय. खूप मोठं डेडिकेशन आहे जे तुम्ही करतात, मी करतात, सगळे करतो. तर ते पण मी अनुभवलं आहे. तर म्हटलं याच्याविषयी बोलायचं आहे. मग मी भावनाचा दुसरा पार्ट ठेवला होता भीती, ज्यात मी सांगतोय की जे गावाकडनं किंवा टाऊन साईडकडनं येतात सिटीमध्ये, तर त्यांच्यासाठी मला कशी रिस्पेक्ट आहे, ते किती मोठं डेडिकेशनसाठी करतात आणि किती मोठी गोष्ट ते करतायत जे त्यांना जाणवत नाही आहे. तर मला तो मुद्दा मांडायचा होता. त्यानंतर म्हटलं ही सिरीज पूर्ण निगेटिव्ह नको व्हायला, मग मी लास्ट पार्ट समाधान ठेवला होता. कारण की मी आनंदी व्यक्ती आहे, तर मला तो आनंदाचा पार्ट पण इकडे दाखवायचा आहे. मला आज खूप दिवसानंतर चांगली झोप आली. हिमाचलला बर्फामध्ये झोप येत नव्हती पण मी खुश होतो की आज मी इथे आहे. मी मनाली ते सिस्सू जगातल्या सर्वात मोठ्या टनल मधून गेलो होतो, अटल टनल. मला चांगलं वाटलं की रस्त्यावरती खड्डे बघणारा मी आज इतक्या चांगल्या रस्त्यावरून फिरतोय. खड्ड्यांमुळे माझा हात तुटला होता तेव्हा मला अवयवांची किंमत कळाली. मी लकी आहे की सिस्सूला पोचल्यावर मी माझ्या चांगल्या डोळ्यांनी हा वॉटरफॉल बघितला. माझ्याकडे वॉटरफॉल जवळून बघण्यासाठी झिप लाईनचे पैसे नव्हते, पण जगात खूप लोक आहेत ज्यांच्याकडे खाण्यासाठी, शिक्षणासाठी पैसे नाहीये. मला शाळेत जायला कंटाळा यायचा, पण मी सिस्सू विलेज मधली ही शाळा बघितली जिला हा इतका सुंदर व्ह्यू मिळाला होता. आता मी भारतात फिरतोय, मला मजा येते, पण मला जेलसी फील होते जेव्हा इन्स्टावरचा एक रॅन्डम व्यक्ती विदेशात फिरत असतो. आपण या सर्व कंपॅरिझन मध्ये स्वतःला कमीच लेखतो आणि आपण विसरून जातो की रोज काळजीने कॉल करणारे आपले आई वडील आहेत, टेन्शन आल्यावर हसवणारा मित्र आहे आणि चांगले कर्म करायसाठी शरीर आहे. ही लाईफ कशी पण असो, पॉझिटिव्हली विचार करून समाधानी राहणं महत्वाचं आहे. सिरीजला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सीझन मध्ये. आणि ती पार्टचं स्टार्ट आहे ना, मला ने, म्हणजे मला असं दाखवायचं की म्हणजे हे माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, माझा पॉईंट आहे. हा मला काहीच इच्छा नाही आहे. माझ्या पहिला पार्टचं सुरू होती, मला काहीच इच्छा नाही आहे की स्वस्तामध्ये फिरा, जनरल गाडीमध्ये फिरा, माझ्याकडे पैसे आले तर मी हायफाय फिरेल. असा स्टार्टच असा होता. जो हुक आपण आधी सांगितलं तो जो खूप चांगला हुक होता. आणि जे खरं आहे, मला नाही आहे ना इच्छा, म्हणजे माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी करतोय, पण पैसे आल्यावर मी हायफायच राहील, चांगलंच राहील. मी आहे आता, आहे पैसे आपले थोडेफार, तर तसा राहतोय मी, चेंज होणारच आहे. तर असं स्टार्ट होती. दुसऱ्याची होती की मला खूप रिस्पेक्ट आहे की गावाकडची मुलं शहरात येतात, अशी मला नाही. आणि थर्ड होतं की मला आज खूप छान झोप लागली.
जो आपला खूप छान झोप लागल्यावर आपल्याला खूप छान सॅटिस्फॅक्शन भेटतं. तर मग जी माझी झोप चालली गेली ती कॉन्टेंट बनवण्यापासून, जसं मी तुम्हाला बोललं, इकडे ड्रीम्स नाही बघू शकत, इकडे गोल्स नाही बघू शकत, कारण की ही इंडस्ट्री आत्ताच बनलेली आहे आणि आपल्याला नाही माहिती आपलं पुढे होणार काय आहे, किंवा आपल्याला नाही माहिती आता एखादा अवॉर्ड जिंकणं हे पण ड्रीम नसू शकतं, कारण की ज्याला अवॉर्ड भेटला आहे त्याने पण ड्रीम बघितलं नाही मला हा अवॉर्ड भेटला पाहिजे वगैरे, कारण ते बाय प्रोडक्ट आहे. तर तेही आपण ड्रीम बघू शकत नाही. आपण आय गेस 1 मिलियन पर्यंत ड्रीम बघू शकतो, असं ड्रीम बघतो, पण तेही काही इतकं हे नाही आहे, असं काही खूप मोठं म्हणजे असं ड्रीम म्हणण्यासारखं नाहीये, फक्त नंबर एक आहे. हां. तर मग चेंज होऊन गेलो होतो मी, माझा माइंडसेट कम्प्लीट बदलला होता आणि माझ्या ब्रेनला थोडं हँडल करायला कठीण गेलं, कारण की मी खूप मोठे ड्रीम बघतो आणि इकडे ड्रीमच नाही आहे. एकदम क्विक चेंज झाला होता तो. तर म्हटलं यार हळूहळू ते म्हणजे मला आता जाणीव होती की ते असं झालं असावं म्हणून मी बदलतोय. तर मी घरीच असायचो आणि रात्री आवाज नसायचा, शांतता असायची, म्हणून मी रात्री व्हॉइस ओव्हर करायचो, लिहायचो, वाचायचो. तर स्टार्टिंगला असं जेवण करायचो आणि रात्री बसलो व्हॉइस ओव्हर करतो आणि मला खूप माझं काम खूप प्रिय आहे, मी खूप ग्लॅड आहे, मी खूपच जास्त प्रिव्हिलेज्ड आहे की मी कॉन्टेंट बनवतोय. याचं सांगेल मी नंतर का. पण तेव्हा असं होतं की मी जेवण केल्यानंतर काम चालू करतोय, मला इतका इंटरेस्ट येतोय की मी सकाळ होऊन जाते, 5 वाजून जात आहे आणि सकाळी मी झोपतोय. मग मी 5ला झोपायला लागलो, मग नंतर आई पप्पा शाळेत चालले जायचे, 12-1 वाजता उठायचो, दुपारचं जेवण नाश्ता म्हणून करायचो, नाश्ता जेव्हा करायचो तेव्हा दुपारचं जेवण करायचो आणि असं हळूहळू सायकल बदलत होती. आणि मी नंतर मग काय करायचो, आईवडील गेले शाळेतनं 11 वाजता झोपायचो. ते जेव्हा घरी यायचे, दरवाजा उघडायचे, तेव्हा उठायचो 5 वाजता, त्यांच्यासोबत चहा प्यायचो, म्हणजे तेव्हा माझी मॉर्निंग व्हायची 5 वाजता संध्याकाळी. आणि मॉर्निंग व्हायची, मग रात्रीचं जेवण जे होतं ते माझं लंच होतं आणि मग लंच नंतर माझं काम चालू व्हायचं 12-1 वाजता, कारण की तेच आवाज आणि माझा तेव्हा झोन झाला होता. मोस्ट ऑफ कॉन्टेंट क्रिएटर आय गेस रात्रीच काम करतात. हो, बऱ्याच जणांचा झोन असतो तो. हां, तर तसं झालं होतं माझं की एकदम मोठा चेंज आला होता. एक प्रोफेशनल क्रिकेटर, एकदम फोकस्ड क्रिकेटरपासून तर हा असा बनून गेलो होतो मी. ज्या वेळेला माझे पॅरेंट्स लोकांना आवडतं की हा आता खूप मोठा होणार आहे. मेन तर पॅरेंट्स लोकांचा खूप जास्त हे होता की सगळ्यांना सांगून ठेवलं होतं आकाश क्रिकेटर आहे, खूप मोठा होणार आहे, टीव्हीवर येणार आहे वगैरे 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 वगैरे. त्यांनी मला खूप रिस्पेक्ट त्या लोकांसाठी, कसं काय एवढा मोठा चेंज अडॅप्ट केला तो मी आपोआप होऊनच गेलो. पण त्या लोकांनी सांगून ठेवलं होतं. माझ्या आई पप्पांना विचारतात आकाश का करतोय आता, तुम्ही म्हटलं होतं असं खूप मोठा क्रिकेट खेळतो वगैरे वगैरे. आणि आई वडील हेजिटेट करतात, सांगतात की हे करतो, डिग्री करतो, ते करतोय. मजा आली जेव्हा आई वडिलांना लोक ओळखायला लागले. आई वडील पण आता फीचर होतात थोडे थोडे आणि ते दिसतात, त्यांचे व्हिडिओ असतात, त्यांचे स्टाफ मेंबरचे मुलं बघतात, ते सांगतात महाले सरांचा मुलगा आहे हा. ते म्हणतात महाले सरांचा मुलगा क्रिकेट खेळायचा हा, आता एवढा मोठा होऊन गेला, येऊन गेला, ते होऊन गेला, फॉलोअर्स दाखवतात, फॅन आहे त्याचा असं म्हणतात. मग आई वडिलांना कळलं अरे हा जेही करतोय ते छानच करतोय आणि ते माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यांनी लहानपणापासून जे पण एक्झाम्पल्स बघितले माझे की याने ही गोष्ट ही केली, अशी केली आहे, त्यांना माहिती आहे की हा मुलगा जेही करणार आहे ते छानच करणार आहे, तो आहे आपला स्वभाव, काही करायचं ते छानच करायचं आहे, नाही तर नाही करायचं आहे. मग मला पैसे कमीही जरी भेटो नाही भेटो तरी मी काम करण्याचं, कारण पण ते माझं नाव लागणार आहे. तर लास्ट एपिसोडमध्ये तेव्हा पार्ट होता की मला खूप छान झोप लागते आणि मी अशा गोष्टींमुळे मी समाधानी आहे. जो मी रस्त्यावरती खड्डे बघायचो होतो, आज चांगले रस्ते बघून मला छान वाटते. मला म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह, आता खड्डे आहेत तिकडे पण साईडने पण जागा आहे, तर तो साईडने जागा बघून मला छान म्हणजे ओके समाधान भेटतंय मला. अशा पार्टमध्ये तो भावना होती आणि मी ती नाही बनवू शकणार आता ती भावना सिरीज, कारण की ती मला खूप जास्त निगेटिव्ह इमोशन्स आणि हे करावं लागतं. पण तो मला खूप छान एक्सपेरिमेंट होता माझा, जो एक्सपेरिमेंट मी करत राहतो. तर हां, तुमच्या प्रश्नाचं उत्तर की हा भावना इज माझे फेवरेट. आणि आकाश चालला त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? ती कलाकृती तुझी, त्याच्या मागची कृती बघूया, त्याच्या मागची आपण एक प्रोसेस बघूया. कृती म्हणजे ऍक्शन हे मला माहिती आहे, पण कलाकृती, पाककृती कशी असते? जेवण बनवतो आणि मग कृतीमध्ये आपल्याला सांगतात कसं बनवायचं असतं जेवण, तसं कलाकृती, कलेची बॅक स्टोरी, कसं ते बनलं, बिहाइंड द सीन्स ऑफ द कला. येस, ऑडिओच्या रूपात बिहाइंड द सीन्स. वाव. मी आकाश चालला किंवा हे मी खूप असं विदेशी कॉन्टेंट बघणार आहे, असं नेटफ्लिक्स वगैरे बघतो असं, तर मला त्याच लेवलचं बनवायचं होतं, काही बनवतोय तर वगैरे. तर आकाश चालला बनवून पण मी खूप असं विचार करून बनवलं होतं. त्याचं डिझायनिंग, त्याची ती प्रत्येक फ्रेम्स, प्रत्येक ट्रान्झिशन्स, प्रत्येक स्टोरी लाईन. तर सगळ्यात पहिली होती आपली ट्रॅव्हल सिरीज नावाची आकाश चालला वाराणसी. तर ती माझी पहिली सोलो ट्रिप होती. लोकांना ती खरंच खूप आवडली आणि महाराष्ट्रामध्ये सोलो ट्रॅव्हलिंग हे ट्रेंड करत होतो, सगळे सोलो ट्रॅव्हलिंगला निघत होते, कारण की मी ते प्रेझेंटच असं केलं होतं की सोलो ट्रॅव्हलिंग माणसाला बदलून टाकते, विच इज रिअल. आपण कधीही सोलो ट्रॅव्हलला गेलो, स्वतःविषयी खूप गोष्टी कळतात की माझी लेवल काय आहे, मी कसा विचार करू शकतो, मला किती व्यावहारिक ज्ञान आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी सोलो ट्रॅव्हलमुळे आपल्याला कळतात. ते मी इथं प्रेझेंट केलं आहे
की मला काय शिकायला भेटलं. बरं. तर स्टार्टिंगलाच मी आयुष्यात पहिल्यांदा मी ट्रेनचं तिकीट काढताना नर्वस होतोय. तर हाय, माझं नाव आहे आकाश आणि मी निघालोय माझ्या पहिल्या सोलो ट्रिपला. बस तुझ्यासारखंच कॉलेजच्या अटेंडन्सला कंटाळून मला आता वाटतंय जरा फिरून आलं पाहिजे. तर यासाठीच मी निवडलंय एकदम ॲस्थेटिक, स्पिरिच्युअल आणि एकदम स्वस्तातलं लोकेशन, जिथे मला वेगवेगळे पदार्थ खाता येईल, फिरता येईल, फिरवता येईल आणि थोडा स्वतःला पण टाइम देता येईल. तर यासाठीच मी जातोय वाराणसी. तर फायनली घरच्यांची परवानगी न घेता मी घाबरत तिकीट काढून घेतलं आणि डायरेक्ट त्यांना तिकीट दाखवून सांगितलं की मी चाललोय. तर हिम्मत करून मी ट्रेन तर पकडून घेतली, बट माझा को पॅसेंजर होता हा क्यूट बेबी. त्याने रडून मला झोपू तर नाही दिलं, पण मला हा कॉन्टेंट भेटून गेला. तर हा पूर्ण प्रवास मी शूट करणार आहे आणि रोज अपलोड करणार आहे. तर ही आहे माझी पहिली रील सिरीज, आकाश चालला वाराणसी. तर अशी सुरुवात झाली. अशी माझ्या ट्रॅव्हल कॉन्टेंटची सुरुवात झाली आणि इथून माझ्याकडे नवीन ऑडियन्स यायला लागली आणि त्यांना माझ्याविषयी खूप इंटरेस्ट यायला लागला. मी खूप नवीन होतो स्टोरी टेलिंगमध्ये किंवा सिरीज बनवायमध्ये. हा माझी पहिली सिरीज होती, तरी मला काहीच कठीण वाटलं नाही. मला असं वाटलं की ही माझीच गोष्ट आहे, माझी स्वतःचीच गोष्ट आहे, सांगायला जाऊन काय हे असं छान वाटलं, मला मजा आली. तर यात पण मला खरंच नव्हती आयडिया. मी जे इन रिअल झालं होतं माझ्या लाईफमध्ये तेच मी ते दाखवतो. मी ह्या भाग एकने तू पहिले इंटरेस्ट तयार केलास लोकांच्यात की हे काहीतरी येत आहे आता. यस. आणि मग किती भाग केले त्याचे? 6 भाग केले. 6. मग ते कसे प्लेस आउट केलेस तू 6? ओके, तर 6 भाग. इथं नॉर्मली पार्ट 1, पार्ट 2, एपिसोड 2 असेल. मी केलंय डे 1, डे 2, डे 3. म्हणजे नॉर्मली कुठल्या ट्रॅव्हलला जातो आपण डे मोजत असतो, तर तोच पार्टच्या ऐवजी मी डे शब्द यूज केलाय जो रिलेट होईल लोकांना. डे 2 दाखवलाय. डे 2 मध्ये मी जेव्हा वाराणसी पोहोचलो तेव्हा माझी ट्रेन 4 वाजता पोहोचणार होती, जी लेट झाली खूपच. आणि मीची गंगा आरती मिस झाली, ज्यासाठी मी वाराणसीला आलोय. तर एक आणि वाराणसी थोडीशी किस्सा काय असतं, वाराणसी कशी आहे वगैरे वगैरे त्यांचं. आणि मग सोडलं की बाबा माझी मिस झाली आरती. म्हणजे हा मेन याचा मोठा होता की याला आरतीला जायचं. मग लोक आरती बघण्यासाठी थांबणार आहेत. 3rd पार्ट आला, त्यात मी सांगितलं की मी ना आरतीचा विषय काढला नाही. मी सांगितलं की मी तिकडं स्वस्तामध्ये कसं मला रूम मिळाला, मी कुठे झोपलो वगैरे, यात स्टोरी लाईन केली, थोडंसं इंटग्रेशन केलं ब्रँडचं आणि मग ते सांगितलं. तिसरा पार्ट पण गेला, तो पण खूप आवडला कारण त्याच्यात इन्फॉर्मेशन होती. 4थ्या पार्टमध्ये पण मी वाराणसीच्या आरतीचा किस्सा सांगितला नाही. तिथे मला एक किस्सा झाला की मला 2 फॉरेनर्स भेटले, जो माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता कुठल्या फॉरेनर्स आणि हे सगळ्या गोष्टींचा. आणि खरं तर पहिली सोलो ट्रिप असल्यामुळे मला खूप भीती वाटते आणि त्यात सकाळी हे मॅटर होऊन जातं. तर हा आहे अव्यू, हा इस्रायलचा आहे आणि ही आहे जर्मनीची रोमी. मी त्यांना तेव्हा विचारलं की तुम्ही इतक्या दूर येऊन सोलो ट्रॅव्हलिंग करताय, तुम्हाला भीती नाही वाटत? तेव्हा अव्यूने मला श्रीकृष्णाचा एक कोड दाखवला. तिथे लिहिलंय की तुम्हाला भीती कशाची वाटते, तुम्हाला कोण मारेल, आत्मा कधीच जन्माला येत नाही आणि मरत पण नाही. हे सांगितल्यावर त्याने मला त्याचं एक इस्रायली गाणं ऐकवलं. त्यानंतर रोमी बोलली की तू आम्हाला एवढी मदत केली त्याबद्दल तुला वाराणसी सगळ्यात सुंदर जागा दाखवते. जागा बघायला तर चाललो गेलो, पण ते केव्हाचे गल्ल्या फिरत होते. मला थोडी भीती वाटायला लागून गेली, पण शेवटी ती जागा आलीच. पण खरंय, हे लोक इतक्या दूर आपलं कल्चर बघायला येतात आणि निडर होऊन पूर्ण भारत देश फिरत असतात. तेव्हा असं वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय, आपण घराच्या बाहेर निघाला पाहिजे, आपला सुंदर देश बघितला पाहिजे. कारण इंडिया खूप सुंदर आहे. इंडियात सगळ्याच गोष्टी, स्नोपासून, पाण्यापासून, थंडीपासून, उन्हापासून, पावसापासून सगळं. तर तिकडं विदेशामध्ये किती छान आहे की त्यांना असं कंट्री टू कंट्री फिरतात. त्यांच्याकडे पैसे आले की त्यांच्या यंग एजमध्येच. आपल्याकडे थोडंसं कमी आहे. आपल्याकडे आपण आपलं स्टेटच सोडत नाही, गावात सोडत नाही आपण. ते थोडंसं हार्ड वाटतं आपल्याला, भीती वाटते थोडीशी. तर मला इनडायरेक्टली ह्याच्यात हेच सांगायचं होतं ह्या पार्टमध्ये की ही लोक इतक्या दूर येऊन आपल्या भारत देशामध्ये फिरतात आणि आपल्याला असं वाटतं की सेफ नाही आहे, काही कोणी बोलेल, बघेल, हे करेल, ते करेल. आपल्याला स्टेट सोडायची इच्छा होत नाही कारण भीती वाटते की नवीन लोक आहे. पण बाबा हे आपलंच देश आहे, आपलाच भारत आहे, आपण भारतात राहतो आणि आपल्याच भारतामध्ये आपल्याला भीती का वाटते, आपलं समजून गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. भीतीदायक बिलकुल नाही आहे. मी खूप फिरलोय. तुम्ही आनंदी, हॅपी, बिंदासशील. मी पण स्ट्रीट स्मार्ट हळूहळू शिकत गेलोय. मी खूप कमी वेळापासून फिरत होतो. जसं मी क्रिकेट खेळायचो, ऑल ओव्हर इंडिया बरंच फिरलोय, पण त्या ग्रुपमध्ये फिरलोय. पण मला माहिती आहे मी असा शार्प आहे या गोष्टीच्या बाबतीमध्ये, त्यामुळे मी हँडल तर करून घेतलं. नवीन व्यक्तीला थोडंसं होईलच, पण ती भीती नसायला हवी. हळूहळू शिकत गेलं. भीती राहिली पहिल्या ट्रिपमधून, आपण नंतर सोडून ट्रॅव्हल करणं, तर ती भीतीदायक नाही आहे. भारत चांगलीच लोक आहे सगळी.
मला खूप चांगले चांगले लोक भेटले. तर त्याच्या मागचं हेच मत होतं की तो श्रीकृष्णाचा अभ्यास करतो. ती लोक खूप अभ्यास करतात भारताच्या कल्चरचा वगैरे वगैरे, तर त्याला भीती वाटत नाहीये आपल्या कल्चरचा अभ्यास करून, तर आपण का मागे राहतोय आपलंच कल्चर बघण्यासाठी, आपल्याच भारत फिरण्यासाठी. आणि मग तसा तो पार्ट आला. स्टील आय डिडंट टेल की मी गंगा आरतीला घेतलोय. मग डे 5चा टाइम आला आणि मग तिथून मी चालू केलं, जे मी खरंच 2 वर्षापूर्वी बघितलं होतं फोटो, आणि मला म्हटलं यार किती सुंदर आहे, की किती छान आरती होते ही, आणि हे भारी आहे, इथं जायला हवं असं. म्हणजे मी खूप असं एकदम धार्मिक वगैरेच नाही आहे. वाराणसी मला जागा धार्मिक पण नाही वाटली, अशी स्पिरिच्युअल टाईपची वाटली. मी लकीली ती जागा चूज केली आणि बरोबर ते जे मी मॅनिफेस्ट करून ठेवलं होतं 2 वर्षापूर्वी की यार ह्या जागेवर जायचं आहे. जस्ट तुम्हाला सांगतो आता थोडासा विषय बदल होऊन जाईल. माझ्या घरामध्ये मॅनिफेस्टेशन बोर्ड आहे, त्यात मी वायफळचं स्टिकर बनवून त्याच्यावर चिटकवलेलं आहे. मला माहीत नाही, फक्त मला होतं की जायचं आहे यार इथं असं. आणि मला असं वाटतं की यार स्टार्स येत आहेत सगळे लोक वगैरे वगैरे, आणि मला टाईम लागेल कदाचित तिकडे पोचायला. पण झाल्या गोष्टी बनल्या, तुम्ही नवीन सेगमेंट तयार केलं, कलाकृती अँड ऑल, कॉन्टेंट क्रिएटर्स बोलवायला लागले आणि तुम्ही मला बोलवलं. मला वाटलं वाव हे खरं होतं. हा, तसंच जसं आज माझं मॅनिफेस्टेशन, थँक्यू सो मच सर. अरे तर तसंच त्या दिवशी पण ते मॅनिफेस्टेशन माझं झालं आणि मी ती गंगा आरती बघितली, शूट केली, डॉक्युमेंट केली आणि मग तो 6वा भाग केलं. आणि हा 5व्या भागात मी सांगितलं. ओके. आणि उरलेल्या गोष्टी 6व्या भागामध्ये, ज्याच्यात त्याच्यात खूप डेंजर सीन होता, जो मणिकर्णिका घाट जिथे आहे तिथे सगळ्या प्रेत जळतात कंटिन्यू, आणि 24 तास तिकडे प्रेत जळत राहतात. एक वेगळी एनर्जी आहे. तिकडे बसलो तर मी 4 दिवस त्या हँगओव्हरमध्ये होतो, त्या एनर्जीच्या. खूप डेंजर एनर्जी ती, कारण आपल्या डोळ्यासमोर 100 लोक मरताय, जळताय, असं एकदम डार्क वाटलं सीन. आणि डेंजर आहे तिकडे, खरंच नका जाऊ, असं वेगळाच वाईब आहे. तर तो किस्सा आला. पण ह्या सगळ्यांच्या सिरीज बनवतोस तू, तेव्हा तुझं थॉट प्रोसेस कसा चालतो? कारण की त्याची आता जसं म्हटलंस तुझं वाराणसीच्या सिरीजमध्ये तुझा स्टार्ट आहे, मिडल आहे, एक तुझी क्लिफ हँगर आहे की आरती नाही बघितली. तर ते तू डोक्यात कसं चालत राहतं? तुझी ती स्टोरी टेलिंग, स्टोरी बनत कशी जाते, ती डॉक्युमेंट कशी करतोस तू, आणि तिला शेप कसा देतोस तू? करताच विचार करत असतोस की मग एडिटिंगच्या वेळी विचार करतोस? हा, कडक प्रश्न विचारला तुम्ही. तर मी इतकं लोकांना ते टच का होतं, का लोकांना आवडतं खूप जास्त, रिअल वाटतं, कारण की मी इन रिअल ते एक्सपिरियन्स खरंच करतोच. वाटतं ब्लॉगर खूप असं जातो, शूट करत असतो आणि जगत नाही. तर मी माझी एक वेगळे पॅटर्न बनवले आहेत. मी ती गोष्ट एक्सपिरियन्स करतो आणि थोडेसं कट काढून घेतो. एफर्ट खूप कमी आहे, कारण की आपल्याला 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर जस्ट एक्सपिरियन्स काहीतरी झाला आणि कट घेतोय मी तेवढा, ओके झालं. मग मी ते जगत असतो, ती मोमेंट, त्या मोमेंटमध्ये राहतो, फील करतो ते, आणि तेच फील त्याच्यामध्ये उतरायचा प्रयत्न करतो. ॲट दी एंड, दिवसाच्या शेवटी हायलाईट्स लिहून ठेवतो, हायलाईट्स ऑफ द डे, काय काय झालं, ओके या गोष्टी झाल्या लाईफमध्ये, वेगळ्या. ट्रिप्समध्ये असल्यावर सगळ्या गोष्टी नवीनच होतात, वेगळ्याच होतात, तर त्या लिहून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याच गोष्टी शूट करतो. मला आता खूप इंटरेस्ट आला व्हिज्युअल्स याच्यामध्ये, आणि मी ते व्हिज्युअल कलेक्ट करत असतो, वेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल्स, आणि तर ते व्हिज्युअल मी कलेक्ट करतो आणि तो डेटा असतो माझा वाराणसीचा, हा वगैरे शूट करून ठेवलेला आहे. तर मी ते जेव्हा घरी जातो, ते 2 दिवस 3 दिवसाची ट्रिप एक्सपिरियन्स करतो, घरी जातो, क्विकली लगेच आईबापांशी बोलला, मला मजा येते, आईबापांना फुल सांगतो 3 दिवसात हे केलंय, ते केलंय, असं केलंय, तसं केलंय, आणि ती लोक खूप अप्रिशिएट करतात. मग मी घरी आल्यावर ते व्हिज्युअल बघतो, हायलाईट्स बघतो, आणि मग ती माझ्या दिवसाची स्टोरी लाईन तयार होते. आणि मग हळूहळू मी ते कट करून जातो. 6 पार्टमध्ये ही बनते, आणि 6 पार्टचे माझ्याकडे ते व्हिज्युअल आहे का, जे मी एक्सपिरियन्स केलं ते व्हिज्युअल आहे का बघतो. असेल तरच मी बोलतो, नाही तर नाही बोलत. असे बऱ्याच गोष्टी होत्या ज्या सांगू नाही शकत, दाखवू नाही शकत, किंवा ते शूट नाही केलंय, एक्सपिरियन्स केलंय, पण ते शूट नसल्यामुळे मी ते बोलू नाही शकत, किंवा ते खूप इलिगल टाईप्स आहे आणि त्यामुळे मी ते दाखवू नाही शकत. अशा बऱ्याच गोष्टी, तर ज्या मोराल इथिक्सला आहे त्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरं, अशी थोडीशी प्रोसेस आहे त्याची, जी मी रफ वेने सांगितलं तुम्हाला. ती आजीची सांग ना मला, आजीचं जे तू शूट केलंयस बसून, त्याची स्टोरी सांग ना, म्हणजे ती पण मला रील बघायला आवडेल ऍक्च्युली ब्रेकडाऊनमध्ये. हां, तर आजींचा सीन असा होता की मी माझ्या घरी आजी असतात, आजींशी बोलणं, हसणं. माझी आजी एकदम भारी आहे, एकदम जुने गावाकडचे किस्से सांगणे, वडिलांचे किस्से सांगणे, तू छोटा होता तेव्हा असा होता तसा होता, इकडे शू करून द्यायचा, तिकडे शू करून द्यायचा, रडायचा नाही, असं तसं. भारी वाटतं मला आजींसोबत बोलल्यावर, असं ग्लो करतात, त्याच्या सुंदर दिसतं. तर मी क्युरियस होतो खूपच आजींविषयी, की कशी लाईफ असेल आजींची, कशा असतील आजी वगैरे. तर आजींच्या बॉडीवरती खूप सारे टॅटूज आहेत, जे आपण टॅटू म्हणतो
ते गोंधन आहे, गोंधन ते असतं, ते गोंधन म्हणतात आजी वडिलांकडे, ते आता कूल होऊन टॅटू झालंय. तर मी आजीने विचारलं, आजी काय आहे गोंधन, हे काय आहे, का करतात, तुम्ही का केलं आहे? तर आजी अहिराणीमध्ये, म्हणजे माझ्या आजी अहिराणी बोलतात, मी खानदेशकडचा असल्यामुळे. तर आजी म्हणे, गया मना जीव काढील सोननानं मन मायेनं हातनं संगे गोंधन ईदीनं. म्हणजे असं होतं की आपण जेव्हा वारतो, स्वर्गामध्ये पोहोचतो, तेव्हा आपल्याला तिकडे स्वर्गातले देव वगैरे विचारतात, बाबा खालून काय घेऊन आली, सगळं सोनानाचं सोडून दिलं तू, सगळं तुझं पैसा अडका जे पण तू संपत्ती कमवली ते सोडून दिलं, आणलं काय सोबत, तर मी ते टॅटूज वगैरे घेऊन आली सोबत. असं तर त्या ज्या मेमरीज असतात लाईफ, आणि हे आजीच्या जनरेशनचं आहे, त्याच्या आधीच्या जनरेशनचं आहे जे आजीकडे आलंय. कारण आय थिंक हे रिझनिंग पण तिने कुठून तरी शिकून तुला सांगितलंय. म्हणजे आपल्या ट्रेडिशनचा भाग आहे हा. टॅटू असणं जे कूल वाटतं, जी बूमर्स पब्लिक नाही म्हणते की हे करू नका वगैरे, ते खरं तर आपलं ट्रेडिशन आहे ते. आणि बूमर पब्लिक न बोलणं पण काही असं त्यांचं चुकीचं नाही आहे, ते खरं तर त्या टायमाला खूप होतं. म्हणजे आपल्या आईवडिलांची बोलतोय मी, बूमर जी आहेत ती, आई वडील लोकांच्या टायमाला असं होतं की गव्हर्नमेंट जॉब नाही मिळायचं, जर की तुमच्या अंगावर टॅटू असेल तर, विच इज व्हॅलिड खूपच, कारण की असेल काही रूल्स, बरोबर आहे, प्रोफेशनल याच्यात नसायला हवा टॅटू वगैरे. आणि टॅटू काढणं असं विचित्र झाला होता त्या टायमाला, आपल्या आईवडिलांच्या टायमाला, म्हणून ते हेट करतात जेव्हा आपण टॅटू काढायचं म्हणतो, तेव्हा नाही म्हणतात ते नका काढू टॅटू वगैरे, जे आपण जेनजी किंवा मिलेनियल म्हणतात टॅटू काढायचं आहे. तर तो रिझन होता की टॅटूला आपण थोडंसं बदनाम झालंय. ते खरं तर विचित्र काढलं तर ते राहीलच, पण ते आजी वडिलांच्या टायमाला असा किस्सा होता की जे लाईफमध्ये मेमरी झाले, जसं मी हायलाईट्स म्हटलं माझ्या स्टोरी लाईनला, तर ते लाईफमधले हायलाईट्स लिहितात. आता आजींच्या बॉडीवरती 6 गवळणी होत्या. गवळणी म्हणजे जे पाणी भरून मडकीला घेऊन जातात मडके, तर त्या गवळणी मैत्रिणी असतात. तर त्यांनी त्या मैत्रिणींच्या मेमरीसाठी तिकडे 6 गवळणी काढल्या आहे. तर ते आजींचं असं देव धर्म भक्त वगैरे, तर आजीने श्रीराम काढल्या हातावरती. तशा ज्या मेमरीज आहेत, हायलाईट्स आहेत लाईफमधल्या, त्या ते गोंधतात. आणि ते गोंधन मी घेऊन आली, मेमरीज घेऊन आली वरती स्वर्गामध्ये, असं त्याची स्टोरी लाईन आहे गोंधनची. तर मला आजीने त्या व्हिडिओत ते सांगितलं की गया मना जीव काढेल सोनानं मयनं मायनं हातनं संगे गोंधन येऊ दिनं. तर मग म्हटलं अरे हे भारी आहे, हे कळायला हवं सगळ्यांना. मी पण म्हटलं टॅटू करायचं आहे, पण नाही म्हणतील ना लोक, किंवा नाही चांगलं वाटत असं समजू शकतो आपण. पण हे भारी आहे, हे पर्स्पेक्टिव्ह भारी आहे की आपल्या लाईफच्या मेमरीज आपण छान मेमरीज आपण कलेक्ट करायला हव्या, आणि काही प्रॉब्लेम नाही, ओके ठीक आहे. तर मी ते डॉक्युमेंट केलं, शूट केलं, आजींशी बोललो, आणि ती स्टोरी लाईन मी म्हटलं अरे यार हे बोलतोय आपण जसं नॉर्मली व्हॉइस ओव्हर करतो, ह्या वेळेला व्हॉइस ओव्हर नको करायला. मी 2 वर्षापूर्वी जेव्हा पॅन्डेमिक होतं, तेव्हा एका माणसाचं खूप कमाल काम बघितलं होतं. तो मला माणूस खूप आवडतो, त्याचं नाव आहे नील साळेकर. तर त्याचं काम होतं, जो पॅन्डेमिक किंवा खूप आधी करायचा, तो मीट द फ्लो त्याचं नाव चॅनल होतं. तर मीट द फ्लोवरती तो व्हिज्युअल्स बनवायचा, म्युझिक बनवायचा. तर एक आवा सौमित्रा म्हणून एक आहेत कंपोजर, म्युझिक कंपोजर, त्यांना घेऊन त्याने ओव्या बनवल्या होत्या. ओव्या विच इज कम्स फ्रॉम खानदेश. आणि बहिणाबाई चौधरी, त्या अनाडी बाई जी काहीच शिकलेली नाही आहे, ती तिच्या लाईफच्या कविता लिहायच्या, विच इज ओवी, फॉर्म ऑफ म्युझिक आहे ओवी. तर बहिणाबाईंनी लिहिलं एक, त्या आपण खानदेशकडच्या जळगावकडच्या, तर त्या म्हणतात की अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटका तेव्हा मिळते भाकर. ती तिच्या संसाराविषयी बोलते, लाईफविषयी बोलते की ते किती कसं हार्ड आहे, आणि ते हार्ड आहे म्हणून तुम्हाला भाकर भेटते, फळ भेटतंय, ते तुम्ही त्या जर्नीमध्ये गेलं पाहिजे, अशा वेमध्ये त्या मांडतात. तर ते मला बघून भारी वाटलं, अरे ह्या माणसाने किती छान केलंय नीलने, की त्या जुन्या गोष्टी जिना वाचन आहे, लिखाण आहे, ते आबाला घेऊन त्यांनी ते बनवलंय, व्हिज्युअल दिले आहेत, ते क्रिएट केलंय तो फॉर्म. म्हटलं हे हवंय मला ह्या व्हिडिओसाठी. मग मी आजींच्या व्हिडिओसाठी गया म्हणा जीव काढिली सोनं नाणं पण माया ना हातानं संगे कोणतं येऊ दे ना. म्हणजे हे सोनं नाणं मेल्यावरती काढून टाकतात, पण गोंदलेलं काढू शकत नाही. काय काय गोंदले दाखवा ना. श्रीरामचे, तुळशीनं पानचे, अच्छा, हाय गव्हाण्याची ती गव्हाण्या, आणि तुमच्या कपाळावरती हाय ती गोंधनची. छान दिसतंय आजी तुम्ही. असं करायचे. माझं भरलं ग पोट काण्यातान भागली सृष्टीच्या पसादात माझी कोस भरली. त्यांचं प्रेम जी ओवी होती ती वापरली आहे, कारण त्या व्हिडिओला नाही एवढे व्ह्यू, पण मला वाटतंय की तो व्हिडिओ चालायला हवा. आणि आता मी जो बनलोय की ओके माझ्यामुळे इतकी लोक बघतील तो व्हिडिओ किंवा ते गाणं ऐकतील, तर मला असं की मला हे काम आवडलं ना, मला हे उचलायचं आहे
आणि आता लोकांनी ते काम बघितलं पाहिजे परत, जे चाललं नाहीये. मग मी ते गाणं वापरलं, लोकांना ते गाणं खूप आवडलं मेन म्हणजे, कारण त्या गाण्यातच खरा इमोशन होता जो त्या व्हिडिओत आलेला आहे. मग मी त्यात व्हॉइस ओव्हर नाही केलंय, टेक्स्ट टाकलेत, आजींचा बोलणं टाकलंय, तुम्ही दाखवालच ते. आणि मला छान वाटलं की माझ्या आजी अमर झाल्या, लाख लोकांनी त्यांना बघितलं आणि तो व्हिडिओ 17 लाख लोकांनी बघितला. मला एवढं भारी वाटलं ना यार, लोक खरंच स्मार्ट आहे, खरंच ऑडियन्स खूप हुशार आहेत. आणि मी जे हुशार कॉन्टेंट देतोय, स्मार्ट कॉन्टेंट देतोय, ते स्मार्ट कॉन्टेंट कंझ्युम करणारी पब्लिक आहेच, त्यांना आवडतंच आहे. नीलला पण आवडलं, त्याने पण छान अप्रिशिएट केलं. तर त्याने ते 3 गाणे बनवले होते, तर मला 3 गाण्यासोबत काम करायचं आहे, सेम खानदेशचाच कॉन्सेप्ट वापरायचं आहे. तर त्याचं तेज म्हणून एक ओव्ही आहे, प्लीज बघा सगळ्यांनी. तेज सोबत मी पुरणपोळी, जी खानदेशकडची ट्रेडिशनल फूड आहे, पुरणपोळी घेऊन मी बनवलंय. आणि अजून तिसरा आहे, ते पण मी लवकरच बनवेल. तर असा होता माझा त्या व्हिडिओच्या मागचा पर्स्पेक्टिव्ह आजींचा. आणि खानदेश बद्दल काय सांगशील? कारण आता बघत आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या कल्चरली आल्यात, ती हे म्हणता येईल आपल्याला, तो ठेवा म्हणता येईल खानदेशचा, की ह्या गोष्टी. आणि मग तू आजीचं म्हणालास, आजी ते टॅटूचं झालं सगळं, तर तुझं आत्ता तर तू सगळीकडे फिरतोस, सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण जातोस, प्लस कामानिमित्त शहरांमध्ये इकडे तिकडे सगळं चालू असतं. असं फिरल्यानंतर बरेचदा आपण जिकडनं येतो ना, ते आपण वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. जसं मी शिकायला बाहेर गेलो आणि मग मला असं आपण जे करतो त्याच्याबद्दल असं वेगळ्या प्रकारे मी त्याच्याकडे बघायला लागलो. तर आज तुला आत्ता खानदेशकडे किंवा आपल्या इकडच्या त्या रिजनल सगळ्या गोष्टी कशा प्रकारे बघतोस आणि त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? ओके, तर खानदेश मी खरं आत्ता बघितलं ह्या लास्ट 5 मंथमध्ये, जे मी बोललो माझा रिकव्हरी चालू होती माझ्या माइंडची वगैरे वगैरे, त्यात मी फुल गावाकडे फिरतो. आजा लोक, बाबा लोक, वयस्कर लोक, मला खूप रिस्पेक्ट वाटते की ही लोक 80 वर्ष जगतात, 90 वर्ष जगतात, 100 वर्ष जगतात. ही का जगत असतील, कशी जगत असतील? कारण की आपली अशी वेळ आहे की आपण 60 वर्ष जगू, 70 वर्ष जगू, किंवा मारून जाऊ, अशी व्यवस्था झाली आपल्याला. एवढं फास्ट काम झालं, एवढं खराब काम झालंय. तर ही लोकांचं कसं पर्स्पेक्टिव्ह असेल? तर मला खानदेशकडचं खूप भारी वाटतं. जी ॲक्सेंट आहे, स्लँग आहे, जी बोलायची पद्धत आहे, ती मी खूप ॲडॅप्ट करायचं ठरवलं. ते मला खरं तर जेव्हा मी गावाकडून पुण्यात शिकायला येतो, पुण्याला कामाला येतो, पुण्याला खेळायला येतो, तेव्हा कळलं ती भाषा अशी आहे ना, ती भाषा अशी रांगडी आहे, ताकदवर आहे. त्या भाषेत ना इमोशनल शब्दच नाही आहे. त्याला सॉरी नावाचा शब्द नाही आहे, सॉरीला खानदेशीमध्ये शब्द नाही, ऐराणीमध्ये शब्द नाही आहे, थँक्यूसाठी शब्द नाही आहे, अशा इमोशन्सवाल्या गोष्टीच नाही आहे. त्यांनी एकदम ताकदवर ठेवलेली आहे खानदेश. काय माहीत कसं काय डेव्हलप झाली ती. तर खानदेशी मुलगा जेव्हा शहराकडे येतो ना, तेव्हा तो खूप कॉन्फिडंट असतो, थोडा एक रेडी टू फाईट असतो, बोलायला तगडा असतो, कारण त्यात इमोशन्स कमी आलेले आहेत त्या भाषेमध्ये. तर मला ते पकडायचं होतं की अरे हा आकाश तू खूप इमोशनल आहे किंवा असा आहे, थोडासा अभ्यास करायला हवा ह्या भाषेचा. मला भाषा शिकायला खूप आवडतं. मी आता हिंदी भाषेचा प्रयोग करतोय थोडासा माझ्या व्हिडिओमध्ये. मी कधी गुजराती भाषा पण वापरेल, मल्याळम भाषा पण वापरेल. मला आवडतं एक्सपेरिमेंट करायला. तर खानदेशचा मला तो खूप फायदा झाला भाषेमुळे. अशी तगडी भाषा आहे. भाषा जसं म्हणालास आणि तो कॉन्फिडन्स म्हणालास, पण तिथल्या पद्धतींबद्दल काय म्हणणं तुझं? कारण प्रत्येक एका रिजनचे पद्धती असतात वेगवेगळ्या गोष्टी करायच्या, ट्रेडिशन्स असतात, किंवा इन जनरल गावात एकमेकांशी इंटरॅक्ट करायच्या पद्धती असतात. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? मला ते खूप छान वाटतं. जसं मी म्हटलं की रांगडी भाषा आहेत, पण लोक खूप गोड आहेत, खूप सपोर्टिव्ह राहतात. आता एक किस्सा सांगतो की तिकडे मेन फूड पापडं बनवतात, लोणचं बनवतात, पुरणपोळी बनवतात. तर ती एक बाई नाही बनवत, पूर्ण ग्रुप असतो कॉलनीचा. ते 2-3 कॉलनीतल्या बाया सोबत पापडं बनवतात, सोबत पुरणपोळ्या लाटतात, सोबत सगळं करतात. तर ते सोबत करणारी पब्लिक आहे, अशी कम्युनिटीमध्ये राहतात. जरी ती गावाकडनं पुण्या मुंबईला आली तरी ते सोबतच राहणं प्रिफर करतात. ते मला खूप चांगलं वाटतं. कारण की आपण जे म्हणतात खूपच की मी एकटा जन्माला आलो, एकटाच मोठा होणार, एकटा पुढे होणार आहे, असं काही नाही आहे. आपण एकटा जन्माला आलो नाही आहे. आपण आई आणि वडिलांमुळे, त्यांच्या एफर्टमुळे एकटा जन्माला आलो आहे. त्यानंतर त्यांनीच आपल्याला खाऊ पिऊ घातलं, त्यांनीच आपली शिशू धुतलं आणि त्यांनी सगळं मोठं केलं आपल्याला. त्यामुळे आपण मोठं झालो ना. आपण काय एकटं उखाडणार नाही, एकटं मोठं होणार नाही. मैताला पण आपल्याला लोकच येणार आहे ठेवायला. तर मला असं वाटतं की लोकांमध्ये राहणं, कम्युनिटीमध्ये राहणं, त्याच्या विचाराने वाढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती लोक ते करतात, त्यांना ऑलरेडी जाणीव आहे बाय प्रोडक्ट. तर ते मी खूप अडॅप्ट करायचा प्रयत्न करतो. कारण की मी सोलो ट्रिप खूप एकांतामध्ये राहणं आणि तशा वेमध्ये आहे सॉलिट्यूडच्या झोनमध्ये. पण मी हा पण पार्ट खूप एन्जॉय करतो, लोकांमध्ये राहणं, बोलणं, गप्पा मारणं, तेच मला आवडतं. राईट. सोलो ट्रिपचा पण तोच सीन आहे. कारण की मला नवीन वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात, तर मी नवीन लोक बनवतो, नवीन विचारांनी खेळतो. तर ते मला खानदेश साईडने शिकायला भेटतं. तिकडचा फूड, तिकडची भाषा, तिकडची लोक. आणि खानदेश नाही माहिती असेल ते नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे 3 डिस्ट्रिक्ट मिळून बनलेलं आहे. चाळीसगाव सेंटरला आहे. तर चाळीसगावचं आणि जळगाव म्हणतात. आम्ही जळगावला जळगावच म्हणतो. चाळीसगाव थोडंसं कूल आहे, कारण की
जळगाव दूर आहे तिथून, 100 किलोमीटर दूर आहे. जवळ आम्हाला धुळे आहे 50 किलोमीटर, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, तसं सेंटरला आहे. तर सगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिक्स आहे तिकडे कल्चर चाळीसगावला. तर मी प्राऊड फील करतो चाळीसगावचा असल्यामुळे. तर आहे असं आमचं गाव, जसं माझं होमटाऊन, माय जन्मभूमी असं आहे. हा, आणि मी गावाकडचा आकाशला पण तेवढा एन्जॉय करतो जेवढा हायफायवाला कूल आकाश ते पण तेवढाच एन्जॉय करतो. मला भाकर पण खायला आवडते, मला पिझ्झा पण खायला आवडतो, मला काय सांगता येईल, हां मला चहा पण खूप आवडते आणि तुम्ही दिलेली कॉफी पण खूप आवडते. तर असं आहे, म्हणजे मी बंडीमध्ये पण राहू शकतो आणि ओव्हरसाइज्ड कपड्यामध्ये पण राहू शकतो. तर असं मला स्वतःलाच वेगवेगळ्या रूपामध्ये बघायला आवडतं आणि ते मी एक्सपिरियन्स करतो आणि ते मी तसा वाईब टाकण्याचा प्रयत्न करतो. जसं मी बोललो 5 महिने मी घरी होतो, जे मी फील करत होतो तेच माझ्या आता पुढच्या अपकमिंग कॉन्टेंटमध्ये पण येणार आहे. जो मूव ऑनवाला टाईम होता आमचा छोटासा मिनी हार्ट ब्रेकवाला सीन, त्याचा पण कॉन्टेंट येणार आहे. आम्ही कलाकार लोक, आर्टिस्ट लोक थोडेसे डेंजर असतो. आपण आपल्या इमोशनसोबत खेळतो. आपल्याला जे इमोशन फील होतं आहे, जे खूप प्रायव्हेट पर्सनल असतं, ते आपल्याला आपल्या कलेमध्ये ओतावं लागतं आणि ते जगाला दाखवावं लागतं. ते आपण खरं तर चुकीचं असतं हे नॉर्मली, कारण पर्सनल आहे इमोशन जगणं. मी खूप सारे आर्टिस्ट पण बघितले जे खूप सारे त्यांचे दिल तुटून ते त्यांचा आर्ट बनवतात, खूप जास्त प्रेमात पडल्यावरती गाणी बनवतात. मी रिसेंटली एक गाणं ऐकत होतो, नाव आहे भरत म्हणून आहे एक आर्टिस्ट, खूप सुंदर. तर तो म्हणतो की मेरी शायरी से ना मुझको आखो, जहा कलम छोडू मैं वहा मुझ में झाको. तर तो म्हणतो माझ्या कला बघून तुम्हाला जज नको करू की मी कसा असेल. जेव्हा मी माझी कला सोडेल, म्हणजे माझा कलम सोडेल, तेव्हा तुला दिसेल की मी खरा कसा आहे. मी जी कला बनवली आहे ती जस्ट एक कला आहे, पण मी आत माणूस वेगळा आहे. तसं आपण कॉन्टेंट क्रिएटर्सचं होतं पण, की आपल्याला बघून पब्लिक एक प्रकारे जज करून घेते की ओके हा असा व्यक्ती आहे. इन पर्सन जेव्हा भेटतात फॅन्स लोक, तर काहीतरी एक्सपेक्टेशन करतात. जसं आता फन कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर्स लोकांना असं वाटतं की प्रेक्षकांना वाटतं की हा खूप कॉमेडी करत असेल इन लाईफमध्ये पण ती कॉमेडी एक स्क्रिप्ट त्याने स्वतः लिहिली आहे. तो आर्टिस्ट आहे, तो लिहितोय, तो ॲक्ट करतोय. तो नॉर्मल लाईफमध्ये तुम्हाला जोक नाही सांगणार, तो तुम्हाला एकदम फनी नाही वाटणार. तर त्याची एक कला आहे. तो तुमच्यासोबत ॲक्ट करू शकतो फनी असल्याची, पण त्याची एक कला आहे. तसं आपलं पण आहेच. मी पण जेव्हा अनुभव होतो तेव्हा असं वाटतं की आकाश खूप स्टोरी सांगायला हवी किंवा हे सांगायला. मी खूप छान इंटरॅक्ट होतो फॅनसोबत, खूप कसे आहात, काय आहात, कसे बोलतायत, कसे कोण आहात तुम्ही. तसं मी नॉर्मलीच क्युरियस असतो लोकांविषयी, तशी मी फॅन्सविषयी पण क्युरियस असतो. आता फॅन्स नको म्हणायला, पण हां, जे लोक भेटतात, बघायला भेटतात वगैरे, तुमचा कॉन्टेंट बघतो, तुम्ही छान बनवतात वगैरे बोलतात, मी पण क्युरियस असतो की यांना कसा दिसतोय आपलं काम, हे आपलं काम कशा वेने बघताय, कशा प्रकारची लोक आपल्याकडे बघतायत. तर हां काय झोंड आउट झालो मी त्या विषयावरती आल्यावर. हार्डवेअर आपण म्हणत होतो की आता 4 महिन्यात कलाकार झोंड आउट होत राहतात, असं झालं. लोडेड होऊन आता तू 4 महिने गावात राहून लोडेड झालायस आणि आता नवीन सिरीज अशीच एक, जशी आपण आता आकाश चालला वाराणसी बघितलं उदाहरण, तशी एक नवीन सिरीज आम्ही एक्सपेक्ट करू तुझ्याकडे. येईलच लवकर, समजेल तुम्हाला सगळ्यांना. आता ह्या क्षणी तुला लुकिंग फॉरवर्ड काय वाटतंय, काय एक्सप्लोर करायचं, आणि तू हाऊ डू यू सी युअर फ्युचर, नियर फ्युचर पण असू शकतं, पण तुला जेन्युअनली काय करायला आवडेल आता? मला आता ह्या सिच्युएशनमध्ये असायला आवडेल आणि मी नाही विचार करणार एवढा पुढचा. मला तरी वाटतं की ठीक आहे, ओके फाईन. पण मला आता असा विचार आहे की तुम्हाला माहिती आहे आय एम युअर फॅन, आणि मला खरं तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. मी खरं तर इकडे तुमच्यासोबतच गप्पा मारण्यासाठी आलोय की तुम्ही कसे आहात, हाऊ यू वर्क. कारण की मी तुम्हाला खूपच आधीपासून बघतोय, 5-6 वर्षापासून बघतोय. हा माणूस इतके व्हिडिओ बनवायचा, इतकं मन लावून बनवायचा, कोणीच व्हिडिओ बघायचं नाही, 100च्या वर जायचं नाही. सातत्याने रोज कंटिन्यू सोबत काम चालू आहे, शिक्षण चालू आहे, बाहेर देशामध्ये ते पण हँडल करायचंय आणि व्हिडिओज बनवणं पण हँडल करायचंय. कोणीच बघत नाही, काहीच इन्स्पिरेशन नाही, तरी हा माणूस काम करतोच आहे. आणि मी बघतोय यार काय का थांबत नाही, कुठून याला मोटिवेशन येतं, काय येतं. आम्ही मध्ये जेनजी पब्लिक आहे, बर्नआउट होत राहतो, आम्हाला काही ना काही प्रॉब्लेम येत राहतो मेंटल हेल्थचे. हा माणूस थांबत कसं काय नाही आहे. मला ती क्युरिओसिटी तुमच्याकडनं की तुम्ही कसं काय इतकी मेहनत करू शकतात, कसं काय एवढे कन्सिस्टंट आहात डायरेक्ट. यस, कारण की तुम्ही ॲज अ ह्युमन, ॲज अ पर्सनॅलिटी खूप इंटरेस्टिंग आहात आणि मला खरंच जाणून घ्यायला आवडेल तुमच्याविषयी. कसं काय तुम्ही एवढे व्हिडिओ टाकायचे विदाऊट एक्सपेक्टेशन. आय थिंक तेव्हा इंटेंट वेगळा होता, म्हणजे मला व्ह्यूज मिळतील की नाही हे नव्हतं डोक्यात, मला काहीतरी बनवायचं हा मुद्दा होता. त्यामुळे कॉन्टेंट पण तेव्हा जो बनवला तो असा नव्हता की ह्याच्याने काहीतरी व्ह्यूज वाढतील, तो फक्त मला बनवायचं म्हणून केला होता. म्हणून तो असा ऍक्च्युली तो 6-7 वर्षाचा माझा होमवर्क झाला आणि त्याच्यातनं पूर्ण सगळं स्किल सेट डेव्हलप झाला. शूटिंग, प्रोडक्शन, एडिटिंग
साऊंड डिझाईन सगळं, आणि त्याचा आता आपल्याला काहीतरी फायदा बघायला मिळतोय. त्यामुळे तसा बरेचदा आपण गोष्टी पटकन जज करून टाकतो की हे चाललं नाही की संपला विषय. असं नसतं ते. बरेचदा असं होतं की हे आत्ता चाललं नाही, पण त्याच्यातनं तुम्ही जे शिकलात ना ते कदाचित 5 वर्षानंतर तुम्हाला उपयोगाला येणार आहे, पण तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही ते उपयोगाला आलंय. त्यामुळे ते सातत्याने दर आठवड्याला जवळजवळ 250 व्हिडिओ झाल्या बनवून इकडे, आणि पॉडकास्ट वगैरे पण झाले 150 एपिसोड्स वगैरे. आणि जसं म्हणालास त्याला ऑडियन्स नव्हता तेवढा, पण जर का माझं एक्सपेक्टेशन असतं की हे खूप लोकांनी बघायला पाहिजे तर मी पटकन सोडून दिलं असतं मी ते, कारण की ते मॅच नव्हतं होत. पण तेव्हा आय थिंक त्या झोनमध्ये माझं पूर्ण हे होतं की मला हे करायचंच आहे आणि नो मॅटर व्हॉट मला बनवत राहायचंय, आणि ते दर व्हिडिओमध्ये मी काही ना काहीतरी वेगळं ट्राय करत होतो. खूप इंटरेस्टिंग असायचे ते व्हिडिओ, आणि ते चालू राहिलं, आणि मग त्याच्यातच मग आता हे वायफळ चालू झालं. ओके, मग ते लर्निंग म्हणून तुम्ही घेतात? हा, म्हणजे मी ॲज अ चॅलेंज मला आवडते म्हणून करत होतो ते कन्सिस्टंटली, आणि अशा बऱ्याच गोष्टी मी आयुष्यात आवडते म्हणून करत राहिलो. त्यामुळे कारण त्याच्यातनं तो फिल्टरच नव्हता मला की ह्याचं काहीतरी करायचं, ह्याच्यातनं काहीतरी पैसे कमवायचे, ते नव्हतं. कारण प्रोसेस आवडत होती तुम्हाला? हा, प्रोसेस, कारण मी ऑलरेडी करत होतो ना डिझाईन आणि इंटरेस्टिंग गोष्टी करिअर वाईज सुद्धा करत होतो. पण हे ॲडेड मला ह्याचं बेनिफिट असं मिळत होतं की ह्याच्यामुळे मला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होत होता, माझं काहीतरी अजून एक करता येत होतं, तर ते मी कंटिन्यू करत राहिलो. मग मध्ये अशी फिलिंग नाही आली की यार थोडे व्ह्यूज हवे किंवा लोकांनी बघितलं पाहिजे, फेमस झालं पाहिजे नॉर्मली जे वाटतं ते? असं वाटायचं, पण त्याचं आय थिंक ते तेव्हा नाही मॅटर केलं एवढं, कारण केलं असतं तर अर्थात बंद केलं असतं मी बनवायला. मला हे पाऊस आलाय का? हो, जोरात पाऊस आला. बरं झालं, चांगलं झालं पाऊस आला. ओके, मला हे ऐकायला आवडेल की तुम्ही सोबत काम करत होते, शिक्षण चालू होते इटलीमध्ये, ते सोबत चालू ठेवून हे कसं काय मॅनेज करत होते का कॉन्टेंट बनवणं? बरं, तर ऍक्च्युली मला असं वाटतं तेव्हा जर का शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट जर चालू झाला असता ना, रील आणि हे सगळं, टिकटॉक तिकडे होतं किंवा होतं, म्हणजे ते अलाउड होतं तिकडे, पण मी जेव्हा हे करत होतो तेव्हा नव्हतं आलं, कारण रील वगैरे पण आय थिंक 2020 नंतर. तुम्ही खूप ओजी आहे, जेव्हा रील नव्हते. हा, तर तेव्हा जर का रील वगैरे आला असतं तर कदाचित जास्त पुश मिळाला असता, कारण मग तो कॉन्टेंट अजून पसरायला मदत झाली असती, कारण रीलचं इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्ट फॉर्मचं चांगले, कारण ते डिस्कवरी चांगली होती तुमची आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. युट्यूबचं तसं होत नाही, डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो थोडा. तर त्यावेळी कॉलेज चालू होतं आणि वीकली एपिसोड टाकायला मला जमायचं, आणि ते माझं लहानपणीपासून तसं झालं की शाळेत असताना पण तबला क्लास, डान्स क्लास वगैरे सगळं चालू असायचं. इंजिनिअरिंग करत होतो, म्युझिक करत होतो. त्यामुळे मी आधी पण बोललो आहे की जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये काय असं वाटायचं की हे टफ होतंय, किंवा माझं आज काय मे बी एक्झाम चांगली नाही गेली, किंवा असं काय झालं की मला स्वतःला मोटिवेट काय करायचं की अरे पण मी म्युझिक पण करतोय ना, बाकीची मुलं फक्त इंजिनिअरिंग करतायत, पण मी म्युझिक पण करतोय, मला त्याच्यातनं पैसे पण कमवतोय, मी टीव्हीवर पण दिसतोय. आणि ज्या दिवशी म्युझिकमध्ये काहीतरी चुकीचं व्हायचं, किंवा कोण ओरडायचं मला सिनियर, किंवा काही चुकलं माझं स्टेजवर, किंवा असं काही होऊ शकतं, बँडचं परफॉर्मन्स, स्टुडिओमध्ये काय चुकलं, तर त्या दिवशी म्हणायचं पण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण करतोय ना. तर दॅट बॅलन्स माझा मेंटली मी नेहमी ठेवायचो की दोन गोष्टी चालू असल्या की मला बरं वाटतं की मग ते दोन्ही प्लॅन सारखं झालं. तर तसंच मग शिकताना पण तसंच शिकत पण होतो मी एक चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं, आणि मी व्हिडिओ पण करत होतो, आणि मग त्या दोन गोष्टी बॅलन्स करत गेलो. तुमचं पण तसंच होतं, काही करताय ते चांगलंच करायला हवं. जसं शिक्षण पण तुम्ही टॉपमध्येच केलं. मी आपलं जसं आधी कॉन्व्हर्सेशन झालं की सुयोग दादा खूप चांगले शिक्षण घेत होते आणि टॉपवरतीच होते, त्यामुळे विदेशात शिक्षणाला जाण्याची हिंमत झाली. एका गावाकडच्या माणसाची, दापोलीतला तो व्यक्ती आहे. यो, मला माझी जन्मभूमी. मला क्युरिओसिटी खूप अशी तुमच्याविषयी झाली, कारण आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो, वी आर ॲट अ क्रिएटर समिट, आणि मी तेव्हा बघितलं की सुयोग दादा पॅनल डिस्कशनला होते, आणि मी ऐकतोय त्यांच्याविषयी, वाव भारी भारी, कूल माणूस, छान माणूस वगैरे. आणि सोबत वहिनी होत्या, प्राची वहिनी, त्या शूट करत होत्या पूर्ण वेळ सुयोग दादाला. मी म्हटलं यार किती चांगल्या वाईफ आहेत ह्या, किती सपोर्टिव्ह वाईफ आहे, ज्या स्टार्ट टू एंड शूट करताच आहे. अरे म्हटलं ही लोक खरंच भारी आहे, यांच्यासोबत बोलायला भेटायला हवं. आणि खरंच मी जसं बघितलं होतं तशी लोक आहात तुम्ही, खूपच खूप गोड आहात. आणि नेक्स्ट टाइम पण आपण भेटलो तेव्हा खूप छान कन्व्हर्सेशन झालं का, आणि मला वाटलं की यार हे छान लोक आहेत, खरंच प्रेमळ लोक आहेत. प्लीज तुम्ही पण तेवढे नशीबवान असायला हवे आणि यांना इन पर्सन भेटायला हवे. तर खरंच ही लोक इन पर्सन खरंच भेटण्यासारखी लोक आहेत. 300-500 रुपये गेले चालतील, पण तुम्ही इन पर्सन ना भेटा. जी एनर्जी आहे तुमची लाईफ बदलून जाईल भाई लोक. काका, काकू, मावशी, आंची सगळ्यांनी या. आता पुण्याला 14 जुलैला शो आहे, 13 जुलैला या. आणि प्लीज खरंच भारी लोक आहे. शो आमचे होतच राहतील, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, अपडेटेड डेट्स मिळत राहतील तुम्हाला सारख्या.
पुण्याची पण पब्लिक, ठाण्याची पण पब्लिक, मुंबईची पण पब्लिक, पूर्ण महाराष्ट्रात घेऊन येणार आपण हळूहळू. वाव. आणि मी खूप एक्सायटेड आहे, मी पण असणार आहे, तर आपण ही भेटू तिकडे. येस. भारी आहे. खूप कशी आली ही आयडिया? आता तुम्ही जे नॉस्टॅल्जिक गोष्टी घेतात, सुतारफेणी वगैरे आणि गावाकडच्या गोष्टी तुमच्या आणि त्या सगळ्या गोष्टी का करावं असं वाटलं? का हे जपण्याची इच्छा झाली तुम्हाला? चांगला प्रश्न आहे. अरे आज माझ्यावर प्रश्न चांगला. युजली फार विचारत नाही मला कोण. मी खूप, कारण मीच विचारत राहतो म्हणून. असं नाही की ऑफ कॅमेरा विचारतात. तेच आहे, म्हटलं ना, मी जेव्हा इटलीला गेल्यानंतर आपण काय करतो भारतात किंवा दापोलीत, मुंबईत मी काय केलंय, तिथली लाईफस्टाईल कशी आहे, तिथली लोक कशी आहेत, सामाजिक गोष्टी कशा होतात, किती लोक एकमेकांना धरून ठेवतात, हे सगळं पुन्हा बघून मला त्याच्यात नवीन गोष्टी दिसायला लागल्या. त्यामुळे मला त्याची एक व्हॅल्यू पण कळली आणि एक त्याच्याकडे बघण्याचा माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. आणि त्यामुळे आता पण बोलताना ते डोक्यात असतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. आणि जसं म्हटलं ना मी, की मराठी भावना जपणं किंवा ते आपण ज्या गोष्टी करतो मराठी हाऊस होल्डमध्ये, कारण आपण मराठी आहोत त्यामुळे प्रत्येक एक काम करण्याची किंवा घरात वावरण्याची पद्धत असते ती. अशी प्रत्येक लोकांची असते. असं नाही म्हणत की मराठी म्हणजे आपली चांगली, असं नाही, सगळ्यांची असते. पण आपली मराठी म्हणून जी आहे एक लाईफस्टाईल, ती फार मला जवळची वाटायला लागली आणि ती रिलेटेबल वाटायला लागली. म्हणून आपल्या कॉन्टेंटमधनं हळूहळू नॉस्टॅल्जियामध्ये म्हणा किंवा इन जनरल स्टोरी टेलिंगमध्ये म्हणा, ते मुद्दे यायला लागले. कारण मला वाटतं त्या मुद्द्यांवर आपण सगळे एकत्र येतो. आणि आय थिंक सुतारफेणीमध्ये पण तसंच आहे, बराच रिलेटेबल कॉन्टेंट पण आहे. पण त्याच्यात ॲट द सेम टाइम जसं आपण म्हणतो ना की ग्लोकल जशी एक कॉन्सेप्ट असते, म्हणजे ग्लोबल विचार करायचा पण लोकल पातळीवर, तसंच आहे की सुतारफेणीमध्ये गोष्ट ही आपली आत्ताची, आपल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आलेले असे बरेच त्याच्यात घटना आहेत. पण त्याच्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे त्याचं बीटबॉक्स करून लूप स्टेशन आणून, त्याच्यात ड्रम पॅड्स आणून, त्याच्यात बनवलंय, नवीन टेक्नॉलॉजी आणून थोडे त्या फॉर्मॅट चेंज केलंय. त्यामुळे तुम्हाला अजून फ्रेशनी काहीतरी वेगळं बघता येतं. म्हणजे सगळ्या ऑडियन्ससाठी आहे, सगळ्यासाठी पण आहे, मिलियन्ससाठी पण आहे. आणि पहिलाच हाऊसफुल शोला आय थिंक 9 वर्षाची लहान मुलगी होती आणि 67 वर्षाचे मोठे काका होते. आणि सगळ्यांना मजा आली. असा आहे आपला फॅमिली फ्रेंडली. तर याचा खूप फायदा झाला म्हणजे तुम्हाला, तुमच्या ज्या जुन्या गोष्टींचा, तुम्ही जेव्हा विदेशात गेले किंवा तुम्ही नॉर्मल लाईफ जगताय, त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे आम्हालाही ते पर्स्पेक्टिव्ह बघायला आवडेल की तो घरचा वाईब, महाराष्ट्रीयन फॅमिलीचा वाईब जो तुम्ही प्रेझेंट केलाय, जो तुम्हाला फायदा झालाय, तो वाईब आम्हालाही कळाला. आम्हालाही आमच्या नॉर्मल लाईफमध्ये खूप फायदा होईल त्याचा. तर मी खूप एक्सायटेड आहे सुतारफेणी किंवा तुम्ही नेक्स्ट कोणतेही प्रोजेक्ट आणाल ते बघण्यासाठी. सो तुला आज वायफळ कसं वाटलं? वाव, खरंच असं खूप टाइम नंतर असं मोकळं झाल्यासारखं वाटलं, एकदम असं घराचा फील आला, असं वाटलं मोठ्या दादासोबत बोलतोय मी असं. आणि मला ऑफ द कॅमेरा पण मी तुमच्याकडनं खूप शिकणार आहे, खूप शिकायसारखं आहे तुमच्याकडे. खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं तुमच्या घरी येऊन, आणि खूप कमाल लोक आहात तुम्ही. हॅट्स ऑफ टू यू ऑल. आणि तुम्हाला मी छानसं पत्र लिहिणार आहे प्रेमाचं, छानसं सगळ्या लोकांना. तर थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि खूप भारी आहात तुम्ही लोक. थँक्यू फॉर मेकिंग इट हॅपन. तुमचं जे वायफळ तुम्ही सगळं करताय, थँक्यू सो मच फॉर वर्किंग हार्ड. आणि इतक्या ऑडियन्सपर्यंत पोहोचले, आमच्यापर्यंत पोहोचले. तुमच्या हार्डवर्कने आम्ही इनडायरेक्टली इन्स्पायर होत असतो. तर असंच तुम्हीही आणि सगळेच छान छान कॉन्टेंट क्रिएटर्सने करत राहावं, हीच मनापासून इच्छा. थँक्यू सो मच. जागा. सो आकाशचं काम तुम्ही नक्की बघा, खालती आपण लिंक टाकणार आहोत. तर जे काही जेव्हा पण तुम्ही हा एपिसोड बघता तेव्हा जाऊन त्याचं काम बघा आणि त्याला सांगा कसं वाटलं. जबरदस्त काम करत असतो तो, आणि त्याला प्रेम द्या. तेच आपण नेहमी सांगत असतो सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. मजा आली तुझ्याशी बोलून, पूर्ण सगळी जर्नी ऐकून, व्लॉगच्या मागचं बिहाइंड द सीन वगैरे, फ्रंट ऑफ द सीन करून झकास वाटलेलं आहे. आणि आम्हाला पण बरंच काय काय मस्त शिकायला मिळालेलं आहे, बऱ्याच हायलाईट्स आहेत. एवढं बोलून आपण इकडेच आपला एपिसोड पूर्ण करणार आहोत. त्याच्या आधी एक पटकन शब्द देऊया, म्हणजे ज्या लोकांनी आत्तापर्यंत बघितलंय ते लोक तो कॉमेंटमध्ये टाकतील आणि आपल्याला कळेल त्यांनी अख्खा बघितलं. आपण 2 शब्द घेऊ या वेळेला. तुम्ही नेहमी गेस्टला विचारता, आता होस्ट कडून पण शब्द पाहिजे. तुम्ही एखादा शब्द घ्या मग. शब्द चला, व्लॉगोबा हा शब्द टाका. व्लॉगोबा. सुयोग दादासाठी व्लॉगोबा हा शब्द टाका. आणि माझ्यासाठी म्हणजे तुमचा कुठलाही, ज्याकडून तुम्ही तुमचा स्वतःचा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगा, जो आम्हाला खूप वाचायला आवडेल. तुमचा जो कुठलाही ट्रॅव्हल एक्सपिरियन्स असो तो छान छान कमेंटमध्ये टाका, आम्ही वाचू मस्तपैकी, रिप्लाय करू आणि मग त्या स्टोरीज टाकता येतील. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. सो एवढं बोलून पूर्ण करूया आजचा एपिसोड आणि वायफळच्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. धन्यवाद. असं काहीतरी जयंतीसारखं करा, खरंच करा ना. यो